सन्मानित करायचं आहे। एक महत्त्वाची सूचना आहे, पहा स्क्रीन समोर कोणीही उभं राहू नका आणि जी रॅलिंग आहे त्या रॅलिंग वरती कोणीही जोर टाकण्याचा प्रयत्न करू नका प्लीज। थोडं रॅलिंगच्या बाजूला उभे तर चालेल। दीपेश पाटील यांना आपण सन्मानित करतो आणि त्याच्यानंतर सन्मानित पिसेगावचे समाजसेवक रामदासजी म्हात्रे आपल्यामध्ये उपस्थित आहेत। विनंती करतो की आपण पुढे या सन्मान स्वीकारण्यासाठी। रामदासजी म्हात्रे आपण पुढे यायचं आहे सन्मान घेण्यासाठी, त्यांना आपण सन्मानित करतोय। त्यानंतर पावशीगल DY फाउंडेशनचे सल्लागार सन्माननीय प्रकाशजी केणे साहेब आपण पुढे या। आपला सन्मान सुद्धा या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे। प्रकाशजी केणे यांना आपण इथे सन्मानित करतोय। DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे सल्लागार आहेत। प्रकाशजी केणे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत। त्यानंतर पुढील जो सन्मान आहे मित्रांनो, या स्पर्धेमध्ये ज्यांच्या वतीने आपला संघ पाहायला आपल्याला श्री गणेश रुद्र 11 जांभूळपाडा संघाचे ओनर युवा उद्योजक जांभूळपाड्याचे सन्माननीय हर्षद शेठ पारदी आपल्यामध्ये आलेले आहेत। विनंती करतो की आपण पुढे या सन्मान स्वीकारण्यासाठी, कारण त्यांचं सुद्धा मोलाचं योगदान आहे। अमने लोणार प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक वर्षी त्यांचा संघ आपल्याला या लीग मध्ये पाहायला मिळत असतो आणि त्यांचा आपण हा यथोचित स्वागत सन्मान 7 स्टारच्या वतीने आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत। 7 स्टारच्या वतीने हर्षद शेठ पारदी जे जांभूळपाड्याचे युवा उद्योजक आहेत आणि श्री गणेश रुद्र 11 जांभूळपाडा संघाचे संघ मालक आहेत, त्यांचा हा सन्मान। त्यानंतर पुढील सन्मान आपल्यामध्ये पाहिलं तर भावाली गावचे समाजसेवक वसंत केणे आपल्यामध्ये उपस्थित आहेत। विनंती करतो की आपण पुढे या। आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे, जे अनंत केणे यांचे मोठे बंधुराज आहेत। या वसंत केणे आपण पुढे यायचं आहे सन्मान घेण्यासाठी। 7 स्टार ग्रुपच्या वतीने हा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतोय वसंत केणे यांना। त्यानंतर मित्रांनो दीपेश पाटील इताडे छकड्यांचे जबरदस्त ड्रायव्हर आहेत, नेहमीच ते ओव्हरटेक करत असतात। या आपण पुढे या। आपला सन्मान इथे मात्र संपन्न केला जाणार आहे। दीपेश पाटील यांना आपण सन्मानित करूया। मेहमानों का सम्मान मंच पर और यहाँ पर बल्लेबाजों की खैर नहीं, ये बहुत ही अजब गजब कैच देखने को मिला है। देखिए फील्डर गेंदबाज के करीब थे, गेंदबाज के हाथों से कैच छिटकी थी और फील्डर को एहसास ही नहीं था कि कैच उनकी तरफ आ सकता है, लेकिन अंतिम क्षणों में उन्होंने कैच लपक लिया वहां पर और दूसरा झटका लग चुका है बीबी स्पोर्ट्स इताड़े टीम को। बहुत ही निराशाजनक शुरुआत। एक सन्मान आहे जे लेदरवरती चांगला परफॉर्मन्स करतायत युवा खेळाडू आहेत, अंडर 16चा खेळाडू आहे मिस्टर दीपेश केणे, येणारा भविष्य आहे। या पुढे आपण सन्मान घेण्यासाठी आणि आय थिंक अनंत केणे यांचे मोठे बंधूंचे चिरंजीव आहेत। दीपेश आपण पुढे यायचं आहे। आपला सन्मान इथे संपन्न केला जाणार आहे। लेदरवरती चांगले धडे घेतोय आणि जरूर त्यांना देऊया आपण पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। आणि आता मात्र पूर्णपणे आपण फोकस करूया सेमीफायनल सामन्याकडे, कारण फार महत्त्वाचा हा सामना आहे। जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये। धन्यवाद योगी। 0 पर 2 नाजुक अवस्था पहले ही ओवर में बीबी स्पोर्ट्स इताड़े टीम की। आप सभी का हार्दिक स्वागत है ALPL सीजन 2 के दूसरे सेमीफाइनल मुकाबले में। मकरन स्पोर्ट्स मुटवल बनाम बीबी स्पोर्ट्स इताड़े। मकरन स्पोर्ट्स ने टॉस जीता और पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया। नए बल्लेबाज बायत के आकाश पाटिल जूनियर, योगेश पाटिल और राज मोगरे आउट हो चुके हैं। खाता अभी तक खुला नहीं है। अजय कदम ही इज ऑन फायर विद द बॉल। एक और ओ यहां पर अंदरूनी किनारा लगा था लेकिन कैच ड्रॉप, विकेट कीपर से गलती हुई। क्या कमाल की गेंदबाजी की जा रही होगी, बहुत ही धारदार गेंदबाजी अजय कदम की। लीग मैचेस में भी हमने देखा था, उन्होंने बहुत ही कमाल की गेंदबाजी की थी। हो निश्चितपणे, परंतु या ठिकाणी पाहिलं तर अजय असं वाटलं की हॅट्रिक होण्यापासून वाचलाय गोलंदाज अजय कदम। पाहुण्यांचं
पाहू शकाल या ठिकाणी थापा पाहायला मिळतो. या भरपूर सगळे मान्यवर मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. परंतु या षटकाचा विचार केला तर एकही धाव आतापर्यंत जोडली नाहीये. बीबी स्पोर्ट इताडे संघाने जबरदस्त सुरुवात अजय कदमजी पाहायला मिळाली. 2 विकेट्स आतापर्यंत प्राप्त केल्या. हो चांगला ड्राईव्ह गॅप मध्ये चेंडू मात्र चालला वेगानं आणि जाऊन धडकेल सीमेरेषेला. पहिली वेलकम बाउंड्री सेमी फायनल क्रमांक 2 या स्पर्धेमध्ये बीबी स्पोर्ट इताडे संघाच्या अकाउंट मध्ये पाहायला मिळत आहे. पिछली गेंद पर जीवन दान मिला और इस गेंद पर चौका. बिल्कुल ओवर पिच गेंद थी ऑफ स्टंप के बाहर की. दर्शनीय ड्राइव मिड ऑफ और एक्स्ट्रा कवर के दरमियान से अंतर्राष्ट्रीय मैचेस में ऐसे शॉट्स देखने को मिलते हैं. उसी तरीके का ये स्ट्रोक था, खूबसूरत स्ट्रोक. बिल्कुल घास से चिपकी हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर. आकाश जूनियर के बैट से इस सेमीफाइनल मुकाबले के पहले रन्स. जरूर. आणि आज सुद्धा आपण दुबईमध्ये या विराट कोहलीच्या माध्यमातून असे चांगले फटके पाहिले आणि 51 सेंचुरीज आज पूर्ण केल्या. किंग कोहली बड़ी जिद दर्ज की भारत ने. इस बार गेंद को घुमा दिया है गैप में. बहुत बड़ा इलाका खाली है बिहाइंड स्क्वायर ऑन साइड में. फील्डर बहुत दूर, कोसों दूर है और फिर से गेंद बाउंड्री के बाहर. एक और चौका. आणि कोसों दूर सुद्धा ही स्पर्धा जे पाहिली जात आहे. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण नेपाळमध्ये सुद्धा पाहिलं जातोय. आकाश भांबरे जे मुठवलचे सुपुत्र आहेत ते सध्या मात्र ही स्पर्धा एन्जॉयमेंट करतायत. त्यांच्या वतीनं LPL साठी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद आकाश भांबरे. आपलं सुद्धा आपल्या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. 2 मिनिटं थांबवायचं आहे कारण आपण ज्या बैलाची आतुरतेने वाट पाहत होतो तो आता नंदी बैल आता मात्र पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये येतोय. खुनी बैल आणि त्यांचे सर्व चाहते पहा त्याची ही रॅली. जबरदस्त ग्रँड एंट्री ऑन स्क्रीन मध्ये पाहू शकाल. LPL 2025 खुनी आणि पाहू शकाल शिवाजी महाराजांचा जरूर त्या ठिकाणी आपल्याला एक प्रतिमा पाहायला मिळत आहे. पहा किती सुंदर ही ग्रँड एंट्री आहे. आला रे आला खुनी बैल आला. आणि मित्रांनो या खुनी बैलाच्या नावानं त्यांच्या ग्रुपच्या वतीनं लकी ड्रॉ साठी आम्हाला तब्बल 2 टावर फॅन लाभलेले आहेत. चला आपण एक रॅली पूर्ण करा ग्राउंडच्या चौफेरे बाजूनं आणि प्रेक्षकांना विनंती करतो जसा नंदी बैल तुमच्या जवळपास येईल तेव्हा टाळ्यांचा गजर झुंजसाठी फार चर्चित आहे. अनेक तरी मोठमोठ्या झुंज जिंकलेल्या आहेत परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटची झुंज सुरू आहे. बेबी स्पोर्ट इताडे विपक्ष मकरंद स्पोर्ट मुठवल. ती झुंज जिंकेल कोण जरूर पाहू शकाल. इथे सध्या ही खुनी बैलाची आपण एंट्री पाहत आहोत. एका बाजूला LPL चा लोगो तुम्ही पाहू शकाल. दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा जरूर आपण पाहत आहोत. पहा ही महाराजांची प्रतिमा सध्या आपण पाहू शकाल. जय भवानी जय शिवाजी. आणि नुकतेच काही दिवसांपूर्वी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा साजरी केली थाटामाटानं आणि तेच औचित्य साधून या स्पर्धेचं नियोजन पाहायला मिळालं 7 स्टार ग्रुपच्या वतीनं. ह्या बात काय बांधा आहे या बैलाचा. जबरदस्त नंदी आहे आणि असं वाटतं की समोरच्या नंदीला मात्र एका ठेपेमध्ये तो बाहेर खाली पाडत असावा आणि पाडतोय. चौदरपाडाकरांचा हा खुनी बैल आहे. आणि मात्र सध्याच्या घडीला जर अजय पाहिल्या तर व्यवसायाच्या गाड्या कमी सध्या लोक घेतात परंतु नंदी बैल जास्त संख्येने घेत आहेत. त्याला सध्या क्रेज आहे. रेकॉर्ड ब्रेक हा खुनी बैल
त्यांच्या समेत त्यांचे पूर्णपणे चाहते पाहू शकाल. आणि यासाठी या लखन पाटीलनं अपाट मेहनत केली. इथपर्यंत हा बैल जरूर नंदी आलाय, परंतु या पाठीमागे लखन पाटीलचं जास्त श्रेय आहे. थँक्यू सर्वांचं मनापासून आभार. आणि खास करून जे कुणी बैलाचे समर्थक आहेत, त्यांचे जे मालक आहेत, त्यांचं विशेष आभार. कारण आपण या ठिकाणी या स्पर्धेला एक चांगला रंग भरला. आणि बेबीस्पोर्ट इताडे संघाच्या फलंदाजाने कुठल्या खेळाडूंना 3 सिक्सर लागोपाठ 3 चेंडूमध्ये लगावले किंवा सकवरची हॅट्रिक पूर्ण केली, तर इताडे गावचे उद्योजक सचिन पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. 2 मिनिटं खेळ थांबवायचा आहे. नंदी बैलाला निघू द्या मैदानाच्या बाहेर. आतापर्यंत पाहिलं तर 2 चौकार आलेले आहेत. फलंदाज आकाश पाटीलच्या बॅटमधून जर ही हॅट्रिक त्यांनी कंप्लीट केली तर सचिन पाटील यांच्या माध्यमातून 1500 रुपयाचं पारितोषिक. आणि पाहू शकाल या ठिकाणी कुणी बैलाचे जे समर्थक आहेत त्यांचा सन्मान इथे मात्र आपण करत आहोत. आय थिंक आपण नंदी बैलाचा सन्मान करतोय लखन पाटील यांच्या शुभ हस्ते. क्या बात आहे. जरूर इथे आपण आलात, आपलं सर्वांचं मनापासून आभार. चला आता मात्र आपण सेमीफायनलला सुरुवात करूया, कारण ही झूज फार मोठी आहे. चलते हैं खेल की तरफ. बैक टू बैक चौके निकल चुके हैं. पहले बैक टू बैक विकेट्स देखने को मिले थे. पहला सेमीफाइनल मुकाबला लो स्कोरिंग रहा था, लेकिन ये मैच हालांकि शुरुआत तो उस तरह की ही हुई है, लेकिन 2 चौके लग चुके हैं. नेवर लेकर गेंदबाज ओमकार शॉट ऑफ लेंथ हुक कर दिया है. लाजवाब शॉट. 6 रन मिलेंगे कमलेश के बल्ले से. ये जबरदस्त प्रहार. जरूर सध्या डीजे ऑपरेटर सुद्धा मात्र आता मूडमध्ये आलेले आहेत आणि त्यांना यावंच लागेल, कारण आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. आणि काय फटका खेळलाय. ऑन साईडला हुक केला आणि या चेंडू परफेक्टली लॉंग लेगच्या पलीकडे जाऊन मात्र लँडिंग झालं. आणि हे षटकार पाहिलं तर कमलेश वाकडेच्या बॅटमधून पाहायला मिळतो. आणि पहिला चेंडू अजय त्याने फेस केला, म्हणजे किती कॉन्फिडन्स लेवलचा फटका त्याने केलेला आहे. जी हाँ, और क्वार्टर फाइनल मैच में भी आज आपने देखा उन्होंने जबरदस्त बैटिंग की थी. 21 रनों की तूफानी पारी खेली थी. अच्छा स्टार्ट दिया था अपनी टीम को. और अच्छी गेंद. ओमकार भी कुछ कम नहीं है. पहली गेंद ज़रूर थोड़ी सी ढीली पड़ गई थी, शॉट ऑफ लेन थी, लेकिन इस बार सटीक यॉर्कर सम्मान देने पर मजबूर किया वहाँ पर बैट्समैन को. कोई रन नहीं इस गेंद पर. स्कोर इस समय 14 रन 2 विकेटों के नुकसान पर. बीबी स्पोर्ट्स इताड़े भगवान पाटिल फेम टीम टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी कर रही है. सामने है मकरन स्पोर्ट्स मुटवल उत्तम पाटिल फेम टीम. जरूर कुठल्या गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर मिस्टर मुटवलचे बंटी पाटील यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक त्या गोलंदाजाला दिल्या जाणार आहे. बक्षिसाचा वर्षाव सुद्धा आपण पाहत आहोत त्या स्पर्धेमध्ये. हो, चांगला चेंडू पाला होतो. शफल होऊन केल्याचा प्रयत्न ओमकार वजेला आपण पाहतो. आणि हा गोलंदाज जर अजय पाहिला तर पहिला गोलंदाज असा आहे की त्यांनी डबल विकेट्स मिडन ओव्हर या स्पर्धेमध्ये हाताळलेले आहे. जी हाँ, हर मुकाबले में बहुत ही प्रभावशाली गेंदबाजी उनकी रही है. और यहाँ पर अच्छी वापसी करते हुए पहली गेंद पर सिक्सर लगने के बाद लगातार 2 डॉट गेंदें. बहुत अच्छी नोकझोंक गेंद और बल्ले के बीच में. पहला सेमीफाइनल मुकाबला काफ़ी रोमांचकारी रहा था. इस मैच में भी वही उम्मीद है. रिवर एंड से गेंदबाजी करते हुए ओमकार. प्लेड ऑन. अंदरूनी किनारा और गेंद सीधे स्टंप्स पर जाकर टकराती हुई. बड़ा झटका कमलेश पेविलियन की राह पर. जरूर परंतु या विकेट नंतर मी अजय एवढंच म्हणेन की जसा एखादा 12 वर्षाचा वनवास पूर्ण केला होता, तसा मात्र ओमकार वजेचा आपण जर विचार करता 12वी विकेट त्याने स्पर्धेमध्ये प्राप्त केलेली आहे. कमाल की गेंदबाजी. पिछले सीजन में मयूर तरे को हमने देखा था, 13 विकेटें मेरे ख्याल से उन्होंने ली थी. और यहाँ पर 12 विकेट्स ओमकार वजे के खाते में. वजे ले रहे पूरे गेंदबाजी के मजे. जबरदस्त वजनदार गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. आणि तसे जर पाहिले तर अजय त्याचा स्पेल जर पाहिलं तर इकॉनॉमिकल सर्व षटक जर त्याचे पाहिले तर, कारण त्याच्या विरोधात मात्र कमीत कमी मोठे फटके आपण पाहिले. परंतु बीबी स्पोर्ट इताडे संघाला मात्र या ठिकाणी आता
काहीतरी वेगळं करावं लागेल, कारण जर तुम्ही अशा प्रमाणे जर विकेट्स गमावल्या तर आय थिंक तुमचा संघ दडपणामध्ये येऊ शकतोय. कारण टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज स्वस्तात इथे मात्र बाद झाले. कारण योगेश पाटील पाहिल्या तर या ठिकाणी शून्यावरती बाद झाला. त्याच्यानंतर कमलेश वाकडेपर्यंत 7 अंश संख्येवरती बाद झाला. राज मोकरे सुद्धा शून्यावरती बाद झाला. आणि आता आकाश पाटील ज्युनियरच्या सोबतीला करण पाटीलला आपण इथे पाहत आहोत. वजे पुन्हा एकदा सरळ बॅट लॉफ केला, मिडलला बीट करत असताना चेंडू चालला वेगानं. डीप लॉंग ऑनला कुठला फिल्डर नाहीये आणि मिळतील एकूण 4 धावा. दम लागतो भावा दम लागतो आमच्या बाजूला हरवाईला. पर चौका प्राप्त करते हुए करण पाटिल क्वार्टर फाइनल मैच के मैन ऑफ द मैच रहे थे। जिस तरह से धुआंधार बैटिंग की थी, 6 गेंदों में 23 रनों की नाबाद पारी खेली थी उन्होंने, मैच जिताऊ पारी खेली थी। यहाँ पर एक जिम्मेदाराना पारी की आवश्यकता है, क्रीज पर खड़े रहना होगा। एबिलिटी है कि वो बड़े हिट्स लगा सकते हैं, लेकिन 3 विकेट्स गिर चुके हैं। स्कोर इस समय 18 रन। ओमकार इस ओवर की अंतिम गेंद लेकर राइट आर्म ओवर द विकेट, और इस बार हवाई फायर, ये जाएगी मैदान के बाहर। 6 रन। क्या बात आहे. आणि इथे मात्र पाहू शकाल पाहुण्यांचा शुभागमन झालेला आहे, ज्यांच्या वतीने आम्हाला चेंडूचं सहकार्य लाभलेलं आहे. सन्माननीय सावतगावचे समाजसेवक श्यामजी तिसकर आणि त्यांच्या सोबतीला सन्माननीय राम माळी यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. काय फटका खेळलाय, जबरदस्त, परफेक्टली मिडल ऑफ द बॅट. आणि आय थिंक अजय असं वाटतं की चेंडूमध्ये खराबी नव्हती. आपण रिप्लेमध्ये पाहूया की कशा रीतीने तो फटका एक्झिक्यूट केलाय. हो, ऑफस्क्वेअर चेंडू खेचून मारलाय, फटका बनवला त्या ठिकाणी. यह बहुत ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी, उस पर स्लॉक स्वीप लगाया है बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से। गेंद मैदान के बाहर जबरदस्त फॉर्म में नजर आते हुए करण पाटिल, लेकिन देखना है इस पारी को कितना लंबा लेकर जा सकते हैं। 2 ओवर की समाप्ति, स्कोर 24 रन 3 विकेटों के नुकसान पर। पावर प्ले का खेल यहाँ पर समाप्त हो चुका है। रन्स भी आए हैं लेकिन 3 विकेट भी गिरे हैं। बेबी स्पोर्ट्स इताड़े बनाम मकरन स्पोर्ट्स मुटवल, ये दूसरा सेमीफाइनल मुकाबला। इससे पहले जो सेमीफाइनल मैच हमने देखा था त्रियांश 11 गावदेवी नानकर और पवन पुत्र ब्लास्टर्स पीसे के बीच में, जिसको त्रियांश 11 गावदेवी नानकर टीम ने जीता और फाइनल में अपनी जगह पक्की कर ली है। अभी देखना है कि उनके सामने चुनौती किस टीम की रहेगी, मकरन स्पोर्ट्स की या फिर बीबी स्पोर्ट्स की। जरूर, परंतु सध्या तरी आपण जर पाहिलं तर आता तरी या षटकामध्ये चांगल्या धाबा आपण पाहिल्या आणि चांगली वापसी बेबी स्पोर्ट इताडे संघाने केलेली आहे. दरम्यान कुंडुरीचे मिस्टर स्वप्नील केणे यांच्या माध्यमातून 7 स्टार ग्रुपला आणि कॉमेंटेटर पॅनलसाठी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद स्वप्नील केणे, असंच तुमचं प्रेम राहील याचा मी अपेक्षा तुमच्याकडे बाळगतो. अजय कदम आक्रमण जारी रखते हुए, पहला ओवर उनका काफी फायरी रहा था। ओवर पिच है, मिस टाइम स्ट्रोक, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे और कोई गलती नहीं। ओमकार थे गेंद के नीचे, अच्छा कैच। विकेट झटकते हुए एक बार फिर से अजय कदम। लागलेले आहेत. जबरदस्त इथे गोलंदाजी पाला होती, धाबा सुद्धा येतात, परंतु विकेट सुद्धा इथे प्राप्त केल्या जात आहेत. हा झेल पहा, भरपूर वेळ चेंडू हवेत राहिला आणि ओमकार वजेचा सेलिब्रेशन पहा, जबरदस्त बनताय मेरी दोस्त. कारण सेमीफायनलची मॅच आहे. जर तुम्हाला फायनलचं तिकीट बुक करायचं असेल तर तुम्हाला थोडंसं अग्रेसिव्ह सुद्धा राहणं गरजेचं आहे. एग्रेशन होना जरूरी भी है क्रिकेट के खेल में, और खुद को एक्सप्रेस करना बहुत ज़रूरी है। आप एग्रेसिव खिलाड़ी हो तो थोड़ा सा एग्रेशन मैदान में दिखना भी तो चाहिए। आपका नेचर कैसा है वो कहीं ना कहीं खेल में ज़रूर प्रतीत होता है। और यहाँ पर काफ़ी खुश गेंदबाज और साथ में फील्डर, 4 विकेट्स गंवा चुकी है बीबी स्पोर्ट्स इताड़े। ये मंच का नज़ारा आपके स्क्रीन पर, योगी विकेटें ज़्यादा गिरी है, रन्स अच्छे हैं, लेकिन ये लंबा फॉर्मेट है, 6-6 ओवर के मैचेस है। ऐसे नहीं कि जो ग्रामीण में हम देखते हैं कि 3-3, 4-4 ओवर के मैचेस होते हैं, यहाँ पर 6-6 ओवर के मैचेस है। उसको समझते हुए बैटिंग करने का प्रयास करना होगा। इसी तरह से विकेटें गिरती रहेंगी तो मुझे लगता है कि 50 के अंदर टोटल रहेगा। आणि त्यासाठी तुम्हाला एक चांगली पार्टनरशिपची आवश्यकता आहे. पहा, दोघेही बॅटर जे आहेत मध्ये ते एकाच गावाला बिलॉंग करतात. एका बाजूला करण पाटील, दुसऱ्या बाजूला आय थिंक अक्षय मडवी आलाय. मला असं वाटलं की आय थिंक दैवतला मात्र तिथे प्रमोशन दिला जाईल, परंतु अक्षयला मात्र तिथे पाठवला मॅन फ्रॉम लोणार. परंतु या दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप झाली अजय, तर मात्र जरूर कुठेतरी मात्र आपल्या संघाला ते पूर्णपणे कंट्रोल करू शकतील आणि ती चांगल्या स्थितीमध्ये संघाला घेऊन जाऊ शकतात. परंतु त्याप्रमाणे तुम्हाला खेळ करावा लागेल. परंतु पहिल्या चेंडूमध्ये पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला आहे.
म्हणजे असं वाटतं की आय थिंक त्यांच्या कोच किंवा त्याचे संघमालक किंवा संघटकांनी असं सांगितलं की तुम्हाला प्रत्येक चेंडूमध्ये अटॅकिंग खेळायचं आहे की काय? देखिए आगे निकले और बिल्कुल आपने आपको यॉर्क कर लिया उन्होंने। गेंद बल्ले के नीचे से निकली थी सीधे विकेट कीपर के पास। अजय कदम की गेंदबाजी कमाल की है और कहीं ना कहीं गेंदबाज सामने कौन है कभी कभी ये भी आपको ध्यान में रखना पड़ता है। और फिलहाल ये जो मोमेंट है उसमें वो गेंदबाज किस तरह की गेंदबाजी कर रहा है उसको देखते हुए भी बैटिंग करने की ज़रूरत है। कदम एक बार फिर से ओवर द विकेट और इस बार टप्पा पड़ने के बाद बाहर निकली थी, काफ़ी बाहर थी, वाइड। हो जरूर पाहू शकाल या ठिकाणी या तरीसुद्धा फलंदाजाने चेंडूचा छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु भरपूर दूर लेंथ होती ती ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर लाईन तिथे अजय कदमनं मेंटेन केली आणि आय थिंक पहिली अवांतराच्या रूपाने एक्स्ट्रा धाव त्यांनी खर्च केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त त्यांनी कामगिरी केली होती. 8 धावा देत असताना 2 गडी बाद केले होते. चांगली कामगिरी करतोय बडे मॅच के खिलाडी आहे अजय कदम. ओ फटके हवेत केला, मिस्टामिंग आहे, सॉफ्ट डिस्मिस होणार का? कॉटन बॉलची शक्यता आहे. ओ माय गॉड, झेल ड्रॉप. पहा अजय सुद्धा लोणारचाच खेळाडू आहे, अक्षय मडवी सुद्धा त्याच गावाला बिलॉंग करतोय, परंतु आता पंचाकडे मागणी केली आहे की झेल पकडत असताना मात्र फलंदाज मध्ये आलाय का नाही. कारण अशा अनुषंगाने पाहिलं तर ग्रीष्म आल्यावर आमनेपाडा संघाने 2 फलंदाज अजय बाद झाले होते. त्याच्यामध्ये आपण गुणेश पाटीलला पाहिला, मोनिश पाटीलला सुद्धा पाहिलं होतं. जी हाँ, एक ही मैच में एक ही पारी में वो 2 खिलाड़ी ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड रूल के अनुसार आउट हुए थे, लेकिन यहाँ पर बल्लेबाज निकल चुके थे वहाँ से और देखिए गेंद हाथों में गिर गई है। ये कैच लपकना चाहिए था, ये मुश्किल अवसर नहीं था इस टूर्नामेंट के स्टैंडर्ड को देखते हुए। नाच न जाने आंगन टेढ़ा, ऐसा शायद आप कह सकते हो। आप आपके हाथों में गिर गई है गेंद, बाद में आप ऐसे अपील कर रहे हो कि जैसे कि वो बल्लेबाज की वजह से ही कैच ड्रॉप हुआ है, ऐसा नहीं है। जरूर मला तरी असं वाटतं की अजयला कुठला तरी एक बहाणा हवा होता. चांगली लेंथ, व्हाईट यॉर्कर्स लेंथ पाहतो या थोडासा दूरवरून करम पाटीलने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू बाटमध्ये कुठलाही संपर्क मात्र तिथे होत नाहीये. डॉट चेंडूची मात्र सांगता झाली आणि एकूण संघटित धावसंख्या आपण पाहत आहोत 4 गडी बाद 26 धावा. ठीक है, चलिए आपके पास थोड़ा सा मौका तो रहता है, आप अपील तो कर सकते हो। वही कोशिश भी की थी उस कैच ड्रॉप होने के बाद, लेकिन गेंदबाजी काफ़ी धारदार रही है अजय कदम की। 3 सफलताएं प्राप्त कर चुके हैं, मात्र 10 रन खर्च किए हैं उन्होंने अपनी 10 गेंदों में। इस ओवर में 2 गेंदें शेष। बल्ले के बीचों बीच लगी है, सामने फील्डर है और फील्डर के मस्तक पर दस्तक, 6 रन। जरूर जरूर, परंतु या अड्ड्यामध्ये आपण जर पाहिले तर करण पाटीलची सध्या हवा आहे. कारण क्वार्टर फायनलमध्ये सुद्धा मात्र बॅक टू बॅक 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले होते. असं वाटतं की भगवानजी पाटील यांचा मात्र एक्का आहे असं म्हणायला हरकत नाहीये. जहां बड़े मैच में ट्रम्प कार्ड खिलाड़ी साबित हो रहे हैं, क्वार्टर फाइनल मुकाबला भी फंसा हुआ था, वहां पर उन्होंने अंडर प्रेशर 3 लगातार छक्के लगाए और मैच को अपनी टीम के पक्ष में झुकाया। यहां पर भी अंडर प्रेशर आए हैं लेकिन अपना स्वाभाविक खेल खेलते हुए। एज लगा है इस बार लेकिन गैप में निकल गई है, 2 खिलाड़ी गेंद के पीछे, आउटफील्ड तेज है, नहीं रुकी गेंद, 4 रन। नंबर 1 तो यार अबे तू मानते हैं क्या? पलताना पाहायला मिळाले, परंतु अखेर चेंडूचा विजय झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल 4 गडी बाद 36 धावा. म्हणजे लगभग पाहिलं तर 12च्या धावगतीने आतापर्यंत किती धावा जोडलेल्या आहेत आणि जर याच गतीने जे धावा जर आल्या तर 70च्या पुढे आकडा पाहायला मिळू शकेल आणि सेमी फायनलमध्ये तो आकडा कदाचित चांगला मात्र इथे पाहायला मिळू शकेल. जी हाँ, 70 प्लस टोटल, बहुत ही बेहतरीन टोटल, बड़ा मुकाबला भी है और कंडीशंस को देखते हुए भी एक शानदार टोटल रहेगा। चेस करना टफ हो सकता है, हालांकि मकरन स्पोर्ट्स मुठवल की बल्लेबाजी भी ज़बरदस्त है। ये टीम बहुत बढ़िया खेली है, एकजुट होकर खेली है। बीबी स्पोर्ट्स इताड़े, मकरन स्पोर्ट्स मुठवल, साथ में हमने पीसी टीम को भी देखा। आज बैटिंग में वो कहीं ना कहीं डाउन रहा उनका परफॉर्मेंस, लेकिन फील्डिंग और गेंदबाजी में उन्होंने अच्छा प्रयास किया था, छोटे टोटल पर भी फाइट बैक किया था। और साथ में नानकर टीम 3-11 एकजुट होकर ये टीमें खेली है, इसीलिए ये मुझे लगता है कि डिजर्व भी कर रही थी सेमीफाइनल के लिए।
अन्य भी टीमें थी, कुल मिलाकर 16 टीमें खेली है, लेकिन कुछ टीमें तो हमने देखा कि वो टीम परफॉर्मन्स जो चाहिए था वो देखने को ही नहीं मिला। परंतु अजय या 83 गावदेवी नानकर संघाचा विचार केला तर जास्त मोठे नाव त्या संघामध्ये असणारे खेळाडू नाही आहेत. आय थिंक अक्षय या थेटे या किंवा आकाश पाटील आपण जर वगळलं तर एवढे अनुभवी त्या संघामध्ये खेळाडू नाहीत, परंतु त्यांचा एकोपा सांघिक परफॉर्मन्स अतिशय चांगल्या प्रमाणे पाहिला आणि त्याच अनुषंगाने त्यांनी फायनलचा तिकीट बुक केलेलं आहे. परंतु त्या संघाच्या विरोधात संघ पोहोचणार कोणता? भगवानजी पाटील याचा संघ पोहोचेल की उत्तम शेठ पाटील याचा संघ पोहोचेल? अजूनही मात्र वेल भरपूर आहे या सामन्यामध्ये. परंतु 3 षटकांमध्ये पाहिला तर धापासुद्धा चांगल्या पाहायला मिळत आहेत आणि गोलंदाजीसुद्धा चांगली पाहायला मिळाली. म्हणजे समान समान कामगिरी आपण म्हणू शकतो दोन्ही संघांची. जहां गेंद और बल्ले के बीच की अच्छी जद्दोजहद है, अच्छी तू मई मई चल रही है गेंद और बल्ले के बीच में, और यही तो दर्शक देखना चाहते हैं। मैच कोई भी क्यों ना जीते, लेकिन खेल अच्छा होना चाहिए। नेवर लेकर गेंदबाज ओमकार, ओ ये स्लॉट में है, भेज दिया गेंद को मैदान के बाहर। 6 रन। चिन्ह होता त्याला मात्र प्लॉटमध्ये पाठवला आणि अक्षय मडवी सांगतो की माझ्या अगेन्स्ट कोणता गोलंदाज आहे त्याचा मला फरक नाहीये, पण तो आज मला बीबीस्पोर्ट इताडे संघासाठी चांगला परफॉर्मन्स करायचा आहे आणि त्याच अनुषंगाने मी खेळपट्टीवरती उतरलाय. आणि काय जबरदस्त फाटका, जसा चेंडू बॅटमधून निघाला त्याच्यावरती 6 धाबा कोरल्या होत्या. बॉटम एंड का बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं और जब भी गेंद पाले में मिलती है तो बहुत दूर मारते हैं। दोनों भी जो बल्लेबाज है वो ज़्यादा रोक कर नहीं खेलते गेंद को, वो आक्रमण करने के बारे में ही सोचते हैं और स्वाभाविक खेल खेलेंगे यहाँ पर तो वो फायदेमंद भी साबित हो सकता है। वो हो भी रहा है। स्कोर अब 42 रन 4 विकेटों के नुकसान पर। चौथे ओवर की अभी अभी शुरुआत हुई है। ओमकार वजे राइट अमोर द विकेट, जगह बनाई, एक और बेहतरीन शॉट, शॉट ऑफ टू नाइट सोफा। 4 रन। या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, ही क्रिकेटपटूंची खान, ही क्रिकेट सुपर सुपर क्लासिकल फटका पाहिला आपण अगदी कव्हरच्या डोक्यावरून. आणि पहा म्हणजे या फटका खेळण्यासाठी त्यांनी मात्र थोडासा पाहिला तर जागा बनवली. रिप्लेमध्ये पहा जबरदस्त टायमिंग, प्रॉपर कनेक्शन आणि जरूर चौका मात्र तिथे वसूल करतो. या चांगल्या मूडमध्ये आहे अक्षय मडवी या सेमीफायनलच्या मॅचमध्ये. वाकई में क्लासिक चौका ऑन द राइज खेला था, जगह बनाते हुए थोड़ा सा इनसाइड आउट। जितनी बार देखोगे उतनी बार और देखने का मन करेगा। सुपर्ब, निहायत ही खूबसूरत स्ट्रोक अक्षय के बैट से। इस बार आगे निकले थे, अच्छी गेंद, ये चतुराई भरी गेंद, जानबूझकर शॉट रखा गेंद को। हो जरूर. आणि पॉसिबल थोडासा बामू सुद्धा मिळाला त्या चेंडूला आणि त्याच अनुषंगाने मात्र मोठा फटका त्या ठिकाणी खेळण्याची संधी मात्र अक्षय मडवीला मिळाली नाही आहे. धावसंख्या स्थिर आहे 46, लॉस ऑफ 4 विकेट्स. 3.3 षटकांचा खेळ आतापर्यंत इथे संपन्न झालेला आहे आणि जबरदस्त बाउन्स बॅक आपण म्हणू शकतो या ठिकाणी. कारण सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 2 धक्के अजय कदमने दिले होते आणि त्या धक्क्यातून आता मात्र हे दोन्ही फलंदाज आता संघाला सावरताना ओव्हर पिच होता, परंतु क्रॉस बटेड फटका आणि त्याचमुळे मात्र हवं तसं टायमिंग मात्र साधलेलं आहे. जर तुम्ही या चेंडूवरती 20 सेपमध्ये आय थिंक खेळण्याचा प्रयत्न जर केला असता तर ती मिडलिंग चांगली झाली असती. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 47 रन। बल्लेबाजों के लिए तो मौका है। टीम के ओनर भगवान पाटिल साहब की ओर से लगातार 3 छक्कों के लिए 2100 रुपयों का इनाम है और साथ में सुधीर पाटिल इनकी ओर से 1500 रुपये है। सचिन पाटिल इनकी ओर से भी 1500 रुपयों का इनाम है। आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर बंटी पाटील याचकडून मात्र विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. हो चांगला चेंडू पाहायला मिळतो. या विकेट किपर कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये. ओंकार वजे आता मात्र कुठेतरी बाग करण्याचा प्रयत्न करतोय आणि अखेर चेंडूवरती कुठली धाव त्याने खर्च केलेली नाहीये. देखना है टीवी अंपायर की मदद ली जा रही है, वाइड चेक किया जाएगा। चला हा ऑनफिल्ड पंचांचा निर्णय आहे, कारण कुठल्या संघासाठी मात्र वाईटसाठी DRS नाहीये याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. ऑन दी लाईन इट्स फेअर डिलिव्हरी.
अच्छी वापसी की है ओमकार ने। पहली गेंद पर छक्का, उसके बाद दूसरी गेंद पर चौका लगा था इस ओवर में, लेकिन पिछली 3 गेंदों पर सिर्फ 1 रन खर्च किया है। हालांकि महंगे साबित हुए हैं इस मैच में। 27 रन अभी तक दे चुके हैं, एक सफलता उनके खाते में। ओ बेहतरीन गेंद इस बार अंदर की तरफ लेकर आए थे, अच्छी इनकटर थी। वाइड लाइन पर पिच कराया और वहां से अंदर की तरफ गेंद को कट कराया। खूबसूरत गेंद, और इसके साथ ही 4 ओव्हर का खेल समाप्त होता हुआ बीबी स्पोर्ट्स इताडे 47 रन 4 विकेटों के नुकसान पर। परंतु या मॅचमध्ये या ओमकारवरती थोडासा मागणा ठरलाय। 2 षटकामध्ये पाहिले तर तब्बल 27 धावा त्यांनी खर्च केला, फक्त एकच विकेट त्याला मात्र प्राप्त करता आली आणि या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 47 धावा धाफलक्यावरती पाहायला मिळत आहेत। ऐसे लगता है कि एक बहुत ही थ्रिलिंग कॉन्टेस्ट शायद इन दोनों टीमों के बीच में देखने को मिलेगा। जिस तरह से अभी तक खेल भी हुआ है, दोनों तरफ अच्छा खेल चला है, गेंदबाजों ने भी अच्छी गेंदबाजी की है, विकेटें चटकाई है। खासतौर पर अजय का स्पेल काफ़ी सफल, 3 विकेट उनके खाते में, 1 विकेट ओमकार के खाते में, लेकिन 27 रन खर्च किए। 4 ओवर में 47 रन अच्छा टोटल है। जरूर या स्पर्धेमध्ये पाहिले तर ज्यांनी आम्हाला चेंडूचं सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचा मी या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतोय। सावतगावचे श्यामजी तिसकर यांच्या वतीने आम्हाला चेंडूचं सहकार्य लाभलेलं आहे, सध्या व्यासपीठावरती आनंद घेत आहेत, त्याचं विशेष आभार। इतारगावचे युवा उद्योजक सुधीर पाटील याचकडून सुद्धा आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे, सध्या ते सुद्धा व्यासपीठावरती आहेत, त्यांचे विशेष आभार। जानवलचे राजेश शिलार यांचे विशेष आभार। आमनेपाडीचे माजी उपसरपंच योगीजी जाधव, नानकरचे सन्माननीय भरतजी पाटील, देवरुंगपाडीचे सन्माननीय रोहिदाजी आत्माराम गोडे आणि खानवलचे सन्माननीय वासुदेव जोशी हे सुद्धा व्यासपीठावर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। या सर्व दात्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय। त्यानंतर या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकापासून तर 4थ्या क्रमांकापर्यंत ज्या आम्हाला ट्रॉफीज लाभलेल्या आहेत, ओमसाई वाराई अध्यक्ष कुकसे, सन्माननीय पांडुरंग धर्मा पाटील यांचे विशेष आभार। उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीरासाठी ट्रॉफी देणारे पीसी गावचे युवा उद्योजक वैभव रमेश पाटील यांचा विशेष आभार। त्यानंतर पाहुण्यांच्या सन्मानासाठी आपण जे सन्मान चिन्ह पाठवू, चिराटपाड्याचे सन्माननीय रुपेशजी आंबो सपाट, इताडीचे सन्माननीय भगवानजी बाबू पाटील, इताडगावचे नागेश कजूर पाटील आणि बापगावचे सन्माननीय गणेश कातोड मेहर यांचा सर्वांचा विशेष आभार। वाइड के साथ शुरुआत करते हुए नए गेंदबाज मानव मात्रे, लोकल बॉय। आज पीसी टीम ज़रूर सेमीफाइनल में हारी है, लेकिन अभी भी पीसी टीम के कुछ खिलाड़ी जो है वो इन टीमों में हमें नज़र आ रहे हैं। उसमें मानव मात्रे काफ़ी प्रतिभाशाली ऑलराउंडर है। स्कोर 48 4 विकेटों के नुकसान पर। अगली गेंद ओवर द विकेट से, ओ फिर से बहुत बाहर निकाल भी रहे हैं टप्पा पड़ने के बाद, लेकिन ज़्यादा दिशाहीन गेंदबाजी हो रही है। एक और वाइड। दरम्यान या ठिकाणी पिसे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अशोकजी पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे। त्यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आपलं आमने लोणार प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सन्माननीय अशोकजी पाटील। अक्षय मडवी और करण पाटिल की जोड़ी क्रीज पर। अक्षय 12 पर, करण पाटिल 20 पर। फिर से तेज लेग कटर, लेकिन फिर से वही दिशा जो पिछली गेंद पर थी। एक और वाइड गेंद, लगातार 3 वाइड गेंदे। इनाम तो लगातार 3 चौके 3 छक्कों के लिए है, लगातार 3 विकेटों के लिए है। परंतु गोलंदाजाने 3 वाईट चेंडू टाकलेले आहेत की यासाठी सुद्धा एक पारितोषिक असेल का प्रतिस्पर्धी संघाच्या माध्यमातून? ऐसा हो सकता है शायद। चलिए 50 रन पूरे हो चुके हैं। बीबी स्पोर्ट्स इताडे टीम के 50 रन पूरे हो चुके हैं। 4 ही ओवर का खेल समाप्त हुआ है। ये अच्छी स्थिति में इस समय नजर आ रही है बीबी स्पोर्ट्स, और आखिर के 2 ओवर्स का किस तरह से फायदा उठाते हैं बल्लेबाज, किस तरह की बैटिंग होती है, इस पर निर्भर करेगा कि कितना टारगेट देने वाले हैं। 70 के ऊपर जाने का मौका जरूर है। म्हणजे अजय असं आता झालंय की स्पर्धा जरूर शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचली आहे आणि माणूस सांगतो की मला लवकरात लवकर स्पेल संपन्न करायचंच नाहीये, कारण लागोपाठचे 4 स्क्वेअर चेंडू पहा। त्यांच्यासाठी एका विकेटसाठी वासुदेव पाटील आणि योगेश पाटील याचकडून एका विकेटसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे, परंतु लॉन्ग षटक सध्या आपण पाहतोय। गेंद बहुत अच्छी मूव होती है उनकी, टप्पा पड़ने के बाद काफ़ी बाहर की तरफ कट रही है, लेकिन वो लाइन ही बहुत ही खराब रख रहे हैं। शुरू कर रहे हैं वाइड लाइन से। इस बार लाइन अच्छी, लेकिन हाफ वॉली में लेकर ड्राइव कर दिया। दर्शनीय स्ट्रोक। अक्षय कमाल की बैटिंग कर रहे हैं। एक और चौका उनके बैट से। वंडरफुल बनलाय आज तो पावरफुल, सक्सेसफुल ठरलाय, सक्सेसफुल ठरलाय। आग मास्टर माइंड हाय, आगा मास्टर माइंड हाय। पहा
ही चूक आय थिंक आपण जर अजय पाहिली तर जे 4 स्वेर चेंडू पाहिले ते सर्व चेंडू मात्र थोडासा दूर त्यांनी ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु हा चेंडू फलंदाजाच्या समोर हाताळला आणि या परफेक्टली ड्राईव्ह पाहिला, गॅपमधून चेंडू निघाला आणि अखेर डान्सिंग ट्रॅक शॉट अक्षयच्या बॅटमधून हा क्लासिकल चौकार आपण पाहिला, चांगल्या रिदममध्ये आहे. गेंद के मेरिट पर शॉट्स खेलते हुए कदमों का अच्छा इस्तेमाल किया था उन्होंने, बिल्कुल हाफ वाली में लिया गेंद को और स्क्वेयर ऑफ द विकेट बहुत ही सुंदर ड्राइव था, बिल्कुल गैप में निकालने में कामयाब रहे. 16 पर पहुंच चुके अक्षय मडवी. इस बार देखा परखा और जाने दिया, वेल लेफ्ट, वाइड है. 5वा स्वेर चेंडू त्याने हाताळलाय आणि पहा एक लिगल चेंडू टाकण्यासाठी तब्बल त्यांनी 6 चेंडूचा वापर केला आणि या सत्रामध्ये मी सुद्धा पाहिलेला अजय आमने लोणार विभागामध्ये नव्हे तर परगा टेनिस क्रिकेटमध्ये बाहुलीचा गोलंदाज होता रोहित, त्यांनी कासण्याच्या स्पर्धेमध्ये एक चेंडू टाकण्यासाठी तब्बल 11 चेंडू टाकले होते. आणि पाहू शकाल या ठिकाणी ज्यांच्या वतीनं आम्हाला चेंडूचं सहकार्य लाभलेलं आहे नांदकरचे युवा उद्योजक भरत पाटील आणि त्याच्या सोबतीला सन्माननीय अमोलजी जाधव यांचं इथे शुभागमन झालेलं आहे, त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. त्यांच्या वतीने आम्हाला लकी ड्रॉसाठी कूलरसुद्धा लाभलेले आहे, चांगलं योगदान आहे. वेलकम सुस्वागतम, आपलं आमने लोणार प्रीमियर लीगमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. एंगल चेंज किया है, लेकिन लाइन कहाँ पर चेंज की है? लाइन तो वही है, एक और वाइड. 5 वाइड इससे पहले डाल चुके थे, ये 6ठी वाइड गेंद है. बहुत ही खराब गेंदबाजी मानव मात्रे द्वारा. स्कोर आगे बढ़ता हुआ 57 रन 4 विकेटों के नुकसान पर. बीबी स्पोर्ट्स सितारे टीम को इससे कोई परेशानी नहीं है, फिर रात भर भी मैच चलता रहा तो भी चलेगा. हो जरूर. आणि आता मात्र पहा मानवला खान मंत्र देण्याचा प्रयत्न करतात. मुठवल सगळ्याच्या गोलंदाजाला पारितोषिक घेतोय अजय, परंतु ते अनाऊन्स करायचं की नाही आता मला प्रश्न पडलाय. भार्गव भांबरे यांच्या माध्यमातून प्रत्येक गोलंदाजाला विकेटच्या अटॅकसाठी तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे, परंतु इथे वाईटची सध्या बरसात पालाबलत आहे. राऊंड द विकेट पुन्हा चाललाय मात्रे. हो ही लेन पहा, असं वाटतं की याच लेनच्या तो शोधात होता, आता त्याला सूर गवसला असं म्हणावं लागेल. लेन तो फिर भी उनकी ठीक ठाक रही है, लेकिन वो लाइन का मसला था. इस बार लाइन भी सही थी, लेन तो बराबर वो पॉपिंग क्रीज में टप्पा था. यॉर्कर लेन पर रखी हुई गेंद थी, बिट करने में कामयाब रहे हैं. अभी भी 4 गेंदें इस ओवर में शेष, 5वें ओवर का खेल प्रगति पर है. अच्छी गेंद पैर पर जरूर लगी है, लेकिन ऑफ स्टंप के काफ़ी बाहर खेल रहे थे. लेग बाइस का इशारा अंपायर द्वारा. स्कोर आगे बढ़ता हुआ 58 रन 4 विकेटों के नुकसान पर. म्हणजे हे असं झालं की ठेस लागले तर वेदना होतात आणि ठेस लागले तर माणूस शहाणा होतोय, अशी सध्या परिस्थिती मानव म्हात्रेची आपण पाहत आहोत. सुरुवातीला भरपूर त्यांनी स्ट्रगल केला, भरपूर एक्स्ट्रा चेंडू मात्र त्यांनी हाताळले, परंतु आता चांगल्या लाईनवरती तो चेंडू हाताळतोय. म्हणजे असं वाटतं की जो कानमंत्र दिलाय त्याचा तो योग्य वापर करतोय. ऐसे में सीनियर क्रिकेटर्स का योगदान काफ़ी महत्वपूर्ण रहता है. अजय कदम लगातार उनसे बातचीत कर रहे हैं, समझा रहे हैं कि किस तरह से गेंदबाजी करनी है. अपील फिर से है और चिकी सिंगल. बहुत जोरदार तरीके से खेलने का प्रयास कर रहे थे बल्लेबाज. फिर से लेग बाइट्स. हो निश्चितपणे परंतु फुलटा चेंडू होता अजय, जरूर मिस केला करण पाटीलनं, कारण अशा प्रमाणे चेंडू तुम्हाला क्वचितच मिळत असतात. परंतु रिप्लेमध्ये पाहू शकाल करण पाटीलनं हो अगोदर शफल झालाय आणि भरपूर शफल झाला होता, त्याचप्रमाणे चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र झाला नाही. धावसंख्या पाहू शकाल स्थिर आहे 59ला 4. सध्या परिस्थिती पाहत आहोत टीम बीबी स्पोर्ट इताडी संघाची. अजूनही 8 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. मानव हो आता जे काय म्हणावं. अभी तो आप यही कह सकते हो कि अजय ये ओवर खत्म कब होगा, कारण 4 लिगल चेंडू टाकण्यासाठी तब्बल त्याने 11 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये एकूण 7 वाईट चेंडू. एक चौका लगा है. उसके अलावा हालांकि बल्लेबाजों को थोड़ा सा शांत जरूर रखा है, लेकिन काफ़ी दिशाहीन गेंदबाजी मानव मात्रे द्वारा. जे काही पाहिलं नव्हतं ते सुद्धा आज पाहायला मिळालं. आता मात्र लिगल चेंडू आहे. जसा एक एक लिगल चेंडू निघतोय मानव मात्र सुटकेचा श्वास सोडत असेल. जहाँ राहत की सांस लेने के लिए अभी भी एक गेंद मेरे ख्याल से बाकी है. ये एक गेंद निकाल देंगे तो तब जाकर शायद वो साइफ रिलीफ मिलेगा उनको.
बहुत लंबा चला है ओवर, हालांकि रन्स 11 ही बने इस ओवर में। 60 पर 4। लो फुल टॉस स्वीप कर दिया है, लेकिन पीछे प्रोटेक्शन है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर। दूसरे के लिए जाना चाहते हैं, जोखिम उठाया बल्लेबाजों ने और रन आउट। जरूर जरूर इथे मित्र म्हणे की विकेटचे बलिदान दिलेलं आहे, कारण दैवत वेलीकरता मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी होतं आणि त्याच अनुषंगाने मात्र दुहेरीचा तिथे प्रयत्न केला गेला आणि अखेर फलंदाज अक्षय मडवी बाद होऊन माघारी परततोय। देखिए 12वें खिलाड़ी जो है कमेंट्री बॉक्स में उन्होंने गिन लिया है कि 5 ओवर में बल्लेबाजों ने 11 गेंदें डॉट खेली है। ये कितना ध्यान है 12वें खिलाड़ी का भी। म्हणजे असणं गरजेचं आहे, कारण तुमचं कामच ते आहे की एक्झॅक्टली कॉम बॉक्समध्ये काय सुरू आहे, जे स्कोरर आहेत ते काय करतायत। 5 षटकाच्या समाप्तीनंतर 61 धावा धापलक्यावरती पाहायला मिळतात। 5 गडी बाद झालेले आहेत आणि कुक्षे गावचे समाजसेवक आणि मुठवल गावचे लाडके जाबाई साईनाथ सोमनाथ पाटील यांच्या वतीनं मकरंद स्पोर्ट मुठवल संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत। धन्यवाद साईनाथजी पाटील, आपलं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय। दैवत आए हैं बल्लेबाजी के लिए, टीम के कप्तान। दैवत ने कप्तानी बहुत अच्छी की है। चला एक फिल्डर आतमध्ये घ्या, कारण 5 षटकांसाठी पाहिलं तर एकूण 40 मिनिटांचा तुम्ही वेळ खर्च केलेला आहे। पाहू शकाल या ठिकाणी पवनपुत्र ब्लास्टर पीसी संघाचे संघमालक सन्मानित कैलासजी पाटील आणि त्याच्या सोबतीला पीसी गावचे समाजसेवक एक उत्कृष्ट क्रिकेटपटू सत्यवानजी शिलार यांचं इथे शुभागमन झालेलं आहे। विनंती करतो की आपण येऊन स्थानापन्न व्हा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। विकेट फेंक दिया गया, हालांकि दोनों बल्लेबाज बहुत बढ़िया बैटिंग कर रहे थे। अक्षय ने भी अच्छी बल्लेबाजी की, 17 रन बनाने के बाद आउट हुए। 20 पर बैटिंग कर रहे, मात्र 8 गेंदों का सामना करते हुए करण पाटिल। स्ट्राइक के समय करण के पास आखिरी ओवर की बागडोर संभालते हुए अजय भामरे। अजय कदम, अजय भामरे, दोनों अजय इस टीम में मकरंद स्पोर्ट्स मुठवल। चलिए समय का ख्याल रखना है प्लीज। जरूर नवीन गोलंदाज आता अजय भांबरे आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाजी साकारण्यासाठी परंतु पहिल्या चेंडूत जबरदस्त पाहायला मिळतोय आणि पाहू शकाल या ठिकाणी अजय भांबरेने जर विकेटचा हॅट्रिक पूर्ण केली तर कुमार भार्गव भांबरे यांच्या माध्यमातून तब्बल 5000चं पारितोषिक आहे। जबरदस्त। अजित पाटील यांच्याकडून 1000चं पारितोषिक आहे। बंटी पाटील याचकडून 3000चं पारितोषिक आहे। हो चांगला चेंडू पाहायला मिळतोय, अतिशय चांगली गोलंदाजी इतरांची सध्या आहे। ओ माय गॉड, स्वतःला मात्र पूर्णपणे झोकून दिलाय आणि या पाहू शकाल पंचाचा वाईटचा इशारा आणि तदनंतर टीव्ही पंचाची मागणी केलेली आहे की फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद आहे का नाही। डिसीजन पेंडिंग दैवत के लिए। यदि दैवत लगातार 3 छक्के जड़ते हैं तो नवनाथ भोईर की ओर से 3000 रुपयों का इनाम। दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी पाहुण्यांचं शुभागमन होत असताना नॉट आउट, सिंगल कंप्लीट, स्ट्राइक दैवत के पास। स्कोर अब दरम्यान पिसे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अशोकजी पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे। वेलकम, सुस्वागतम, आपलं या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। 2 रन मिले हैं वाइट के चलते। स्कोर 63, 5 विकेटों के नुकसान पर। बीबी स्पोर्ट्स सिताड़े बनाम मकरंद स्पोर्ट्स मुठवल, ये दूसरा सेमीफाइनल मुकाबला आप देख रहे हैं इस समय। आमने लोनार प्रीमियर लीग सीजन 2। अजय भामरे ओवर द विकेट। ओह स्लॉक हिट, जबरदस्त प्रहार, गेंद स्क्वेरिश मिड विकेट बाउंड्री के बाहर। दैवत के बल्ले से सिक्सर। म्हणजे याच्यावरून कळतो की अजय अक्षय मडवीने विकेटचं बलिदान का दिलं होतं, कारण दैवतचं येणं बाकी होतं आणि पहा दया आ गया और छा गया। और दया ने कहा कि ये गेंद तो गया बाउंड्री लाइन के बाहर। स्लॉक स्विप। नवनाथ भोईर की ओर से 3000 रुपयों का कैश प्राइज है लगातार 3 छक्कों के लिए दैवत के लिए। नाही, एक रूल ठेवावा लागेल अजय, जे पारितोषिक येत आहेत त्यासाठी एक रूल तुम्हाला ठेवावा लागेल। हो पुन्हा शेपल होऊन गेल्याचा प्रयत्न, परंतु चेंडूची लाईन खूपच चुकीची आहे, कारण उजव्या स्टिकच्या खूपच बाहेर चेंडूला हाताळणी केली
आणि पाहू शकेल पंचाची दोन्ही समांतर पाहायला मिळत आहेत आणि आता बीबीसोड इतर संघ अजय चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 70 धाबा जोडलेल्या आहेत आणि अजूनही 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे, म्हणजे लगभग 80च्या पुढे जाण्याच्या तयारीत आहे. हो, पुन्हा तीच लाईन गुडघ्यावरती बसून हा फटका त्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हा लिगल चेंडू आहे, डॉट आलाय. अच्छी लाइन थी इस दफा, थोड़ी सी नीची रही थी गेंद और फिर से वो स्लॉक स्वीप करने का प्रयास, लेकिन काफी बाहर थी ऑफ स्टंप के. बीट किया दैवत को. 0 पर 2 विकेट गिरे थे. शुरुआत बहुत खराब थी बीबी स्पोर्ट्स की, लेकिन उसके बावजूद भी 70 का आंकड़ा छू लिया है. और इस बार इनसाइड आउट ड्राइव करना चाहते थे, चूक गए, लेकिन वाइड है. लगातार गेंदबाज भी कोशिश कर रहे हैं कि बल्लेबाज से दूर ही रखा जाए. चला एक पारितोषिक अजून आलाय अजयसाठी. जर लागोपाठ 2 विकेट सुद्धा प्राप्त केले तर निलेश भांबरे यांच्याकडून 2000चं पारितोषिक. चला, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही पारितोषिक जिंका. फुलटॉस आहे, समुद्र दिशेने मात्र चांगला ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला पिल्लर आहेत. हो हो, झेल पकडलाय त्या ठिकाणी आणि फलंदाज बाद झालाय दैवत वेलेकर. महेंद्र भाकरे थे वहां पर. लो फुल टॉस गेंद, दैवत ने करारा प्रहार किया था, लॉफ्टेड ऑफ ड्राइव. हालांकि बल्ले के थोड़ी सी ऊपर लगी थी, वो मिडल नहीं कर पाए थे. और वहां पर देखिए पहले प्रयास में गेंद हाथ से छिटकी थी लॉन्ग ऑफ की दिशा में, लेकिन दूसरे प्रयास में कैच लपकने में कामयाब महेंद्र. बड़ी सफलता अजय भामरे के लिए. दैवत आउट होते हुए 71 पर 6. चला, अजय भांबरेला तर एक सफलता मिळाली. जर अजून एक सफलता प्राप्त केली तर निलेश भांबरे यांच्या माध्यमातून 6333 रुपयाचं पारितोषिक आहे. नवीन फलंदाज पाहू शकेल मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय विनोद खुलात. अजूनही पाहिल्या तर या पहिल्या डाबातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 71ला 6 सध्या आपण परिस्थिती पाहत आहोत. बीबी स्पोर्ट इताडी संघ चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. सुरुवात पाहिली तर पूर्णपणे लडखडली होती, परंतु तदनंतर करण पाटील, अक्षय मडवीने आपल्या संघाला सावरलं. चांगल्या धाबा त्यांच्या बाटमधून निघाल्या आणि या दैवत सुद्धा मात्र चांगले स्ट्रोक सजवले, परंतु या 2 चेंडूमध्ये धाबा किती येतील याकडे सर्व इताडेकडे नजरा लागलेल्या आहेत. ओ, गोलंदाज डोक्यावर चांगला फटका, अगदी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये साईड स्क्रीनच्या समोर चेंडूला फेल केला जातोय. तत्पुरती सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली. 72 धाबा और इन 72 रनों में 14 रन अतिरिक्त है, 11 तो वाइड के रन है, यानी कि 2 ओवर अतिरिक्त गेंदबाजों ने डाले हैं. 6-6 ओवर का मैच है. बीबी स्पोर्ट्स को 8 ओवर्स मिले हैं बल्लेबाजी करने के लिए. आखिरी गेंद सामना करते हुए करण. खेल दिया गेंद को डीप स्क्वायर लेग की तरफ. फील्डर मौजूद है बाउंड्री पर. अच्छा क्षेत्ररक्षण, थ्रो विकेट कीपर के पास. ये मामला ऐसे लगा कि नजदीकी है, लेकिन अंपायर ने पहले ही बता दिया है कि बल्लेबाज पहुंच चुके हैं. नॉट आउट. 2 रन अंतिम गेंद पर. पारी समाप्त होती हुई बीबी स्पोर्ट्स इताड़ी टीम की कुल रन संख्या 74, 6 विकेटों के नुकसान पर. मैच की पहली 4 गेंदों पर योगी 2 बल्लेबाज आउट हुए थे, एक भी रन नहीं था. और वहां से यदि आपने 70 प्लस बनाए तो आपकी बहुत अच्छी रिकवरी है. बढ़िया टोटल है. 75 रनों की चुनौती मैच को जीतने के लिए और फाइनल में पहुंचने के लिए मकरन स्पोर्ट्स मुटवल के सामने. आणि हीच तर मजा असते 6-6 षटकांचे जेव्हा आपण सामने खेळतो अजय. त्या सामन्यामध्ये तुम्ही कधी पलटवार करू शकता आणि पलटवार इथे पाहायला मिळाला बेबी स्पोर्ट इताडी संघाचा. आणि जरूर आता मात्र आपण इनिंग ब्रेकमध्ये आहोत. काही सन्मान आहेत ते सन्मान सुद्धा आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत, कारण भरपूर संख्येने व्यासपीठावरती आपल्याला मान्यवर मंडळी पाहायला मिळत आहे. जरूर आपण पाहू शकेल या ठिकाणी आपल्यामध्ये ग्रामपंचायत पिशेचे माजी सरपंच अशोकजी पाटील उपस्थित आहेत. विनंती करतोय की साहेब आपण स्वागत कक्षामध्ये या. आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न केला जाणार आहे. जे विजयदादा पाटील यांची काकाश्री आहेत अशोकजी पाटील यांचा सन्मान 7 स्टारच्या वतीने आपण हे सर्व स्वागत या ठिकाणी संपन्न करणार आहोत. चला, थोडीशी आपण त्वरा करा, थोडीशी घाई करा. चला अशोकजी पाटील या आपण पुढे यायचं सन्मान घेण्यासाठी. जे माजी सरपंच आहेत ग्रामपंचायत पिशेचे आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत.
तदनंतर या ठिकाणी पाहू शकाल ज्यांच्या वतीने आम्हाला चेंडूचं सहकार्य लाभलेलं आहे सावतगावचे समाजसेवक सन्माननीय श्यामजी तिसकर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे सन्मान घेण्यासाठी. चांगलं योगदान आहे त्यांच्या वतीने स्पर्धेसाठी त्यांना आपण सन्मानित करूया. चला ज्या मान्यवरांचं नाम उल्लेख करेल त्या मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी लगेचच पुढे यायचं आहे. श्यामजी तिसकर यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. तदनंतर त्यांचे सहकारी सावतगावचे समाजसेवक राम माली आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती करतो की यायचं आहे. सन्माननीय राम माली आपणास विनंती असेल की आपण पुढे या. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीनं संपन्न केला जाणार आहे. चला बारामजी मेहर आपण सुद्धा पुढे यायचं आहे. हे सर्व सन्मान आपण सेवन स्टार ग्रुपच्या वतीने संपन्न करतोय. तुमच्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांना सन्मानित करतोय. त्यानंतर आपल्या व्यासपीठावरती पाहू शकाल ज्यांच्या वतीनं आम्हाला एक टावर फॅन लाभलेला आहे लकी ड्रॉसाठी नांदकरचे सन्माननीय अमोलजी जाधव आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण पुढे या. आपला सन्मान याच ठिकाणी आपण संपन्न करूया. सन्माननीय अमोलजी जाधव यांना आपण ती सन्मानित करीत आहोत. तदनंतर ज्यांच्या वतीनं आम्हाला चेंडूचं सहकार्य लाभलेलं आहे नांदकरचे युवा उद्योजक भरत पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. त्यांचा आपण सन्मान इथे संपन्न करूया. भरतजी पाटील यांना आपण इथे सन्मानित करीत आहोत. तदनंतर मित्रांनो या स्पर्धेसाठी आम्हाला जरूर त्यांच्या माध्यमातून लाईटचं सहकार्य लाभलेलं आहे. द्वारकानाथजी बजागे आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती करतोय की आपण पुढे या. द्वारकानाथजी बजागे आपण पुढे यायचं आहे सन्मान घेण्यासाठी कारण तुमचा चांगला योगदान या स्पर्धेसाठी आहे. तदनंतर चला या पुढे आपण आपला सन्मान इथे मात्र संपन्न केला जाणार आहे. त्यानंतर आमनेपणाचे माजी उपसरपंच सन्माननीय सुभाषजी दलवी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण पुढे या. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. ग्रामपंचायत आमनेपणाचे माजी उपसरपंच सुभाषजी दलवी यांना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. त्यानंतर आपल्यामध्ये पाहू शकाल ॲडव्होकेट गणेश पाटील उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण पुढे या. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. पेशाने ॲडव्होकेट आहेत आणि चांगली व्यक्तिमत्व आहे. चांगले क्रिकेटर आहेत. गणेश पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. गणेशजी पाटील आपण पुढे या. आपला सन्मान इथे मात्र संपन्न केला जाणार आहे. तर आमनेगावचे समाजसेवक भरतजी केणे आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आमनेगावचे समाजसेवक भरतजी केणे त्यांना इथे आपण सन्मानित करणार आहोत. चेक सामना या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि पहिला चौकार महेंद्रच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन द राईज कवसला हा बॉल फाटवायचा होता परंतु हा सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल विनोद खुलातनं षटकाला सुरुवात केली. पहिल्याच बॉलवर चौकार आला. समीर तुला 2 मिनिट मी थांबवतोय. एक सन्मान आहे तो आपण तिथे संपन्न करूया. त्यांच्या माध्यमातून मित्रांनो पर्वामध्ये ज्यांनी नवीन संघाची बांधणी केली त्या संघाचे पुरस्कर्ते आय थिंक पवनपुत्र ब्लास्टर पिशे संघाचे पुरस्कर्ते कैलासजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. पेशाने ग्रामविकास अधिकारी आहेत. विनंती करतो की आपण पुढे या. आपला सन्मान इथे मात्र संपन्न केला जाणार आहे आणि चांगला सहकार्य त्यांचा सुद्धा आम्हाला लाभलेला आहे या स्पर्धेसाठी आणि चांगला खेळ त्यांच्या संघाच्या वतीने आपण पाहिलेला आहे.
आणि त्यांचा हा सन्मान इथे मात्र संपन्न करतो. आणि प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी आहे. आईबा झेल तुम्ही जर रॅलिंगच्या पलीकडे पकडला तर माजी उपसरपंच ग्रामपंचायत इताडी राकेश दिगाडकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि जय विकास पाटील याचकडून 200चं पारितोषिक, म्हणजे एका आईबा झेलसाठी 700 रुपयाचं पारितोषिक. आणि जाऊया आता मात्र आपण ऑन गोईंग मॅचकडे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स यांच्याकडे. थँक्यू. नेक्स्ट बॉल बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न. 75चं लक्ष पार करायचं. फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी स्वर्गीय मकरंद स्मृती मुटवळ संघाला सेमीफायनल क्रमांक 2 यावेळेला सुरू आहे. अफलातून बॅटिंग तुम्हाला पहिल्या इनिंग्समध्ये बघायला मिळाली. टोटली 74 धावा जोडल्या गेल्या आणि 75 धावांचं लक्ष सेट करण्यात आला सामना जिंकण्याकरिता. विनोद कुलात पॉवर प्ले मधील पहिलं षटक हाताळतोय. प्रचंड प्रमाणात आता गर्दी ALPL सीझन 2 मध्ये अंतिम रात्री तुम्ही पाहताय. दो फुल टॉस बॉल पुन्हा एकदा स्वीप करण्यात आला. आउटफील्ड मध्ये थोडंसं फंबल आणि लगेचच दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एका धावेला 2 मध्ये बदलले त्या ठिकाणी. स्कोर आता पुढे सरकत असताना धावफलकावरती 8. एक पारितोषिक आहे मुटवल संघाच्या सर्व फलंदाजांची संधी असेल विकेट सिक्सर हॅट्रिक किंवा चौकार हॅट्रिकसाठी. सिक्सर हॅट्रिकसाठी भार्गव संतोष भांबरे यांच्या माध्यमातून 9,009 रुपयाचं पारितोषिक असेल. आकाश भांबरे यांच्याकडून 8,100चं पारितोषिक आहे. आणि निलेश भांबरे यांच्याकडून 6,333 रुपयाचं पारितोषिक. आणि जरी मॅच जिंकली तर गोवा ट्रिप असेल मकरंद स्पोर्ट मुटवल संघासाठी. थँक्यू. नो यावेळेला मिसअंडरस्टँडिंग कॉलिंग चुकीची आहे. धावबाची संधी आहे. लाऊडली अपील करण्यात येत आहे आणि आता टीव्ही अंपायरची मदत. सॉफ्ट सिग्नल आउट आहे. महेंद्र डेंजर एंडला धावतोय परंतु टीव्ही अंपायरची मदत या ठिकाणी घेतलेली आहे. कॉलिंग त्या ठिकाणी झाली नव्हती. महेंद्र आणि विकी या 2 फलंदाजांमध्ये आणि अखेर असं वाटतंय की धावबाच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का लागतो की काय. स्वर्गीय मकरंद स्मृती मुटवल या स्पर्धेमध्ये ट्रिपल डिजिट तिहेरी आकडा स्कोर कार्डचा ज्या संघाच्या नावी आपण पाहिलंय 100 धावा ज्या संघानं बनवल्यात तो संघ 75 धावांचा पाठलाग करतोय. आणि आता धावबादसाठी या ठिकाणी अपील करण्यात आली आहे. एसके एंटरटेनमेंट ब्रॉडकास्टिंग टीमनं कमाल केली आहे या स्पर्धेमध्ये. सध्या विनोद कुलादनं देखील कमाल केली आहे पॉवर प्लेच्या षटकात. दरम्यान प्रेक्षकांमध्ये आमचे सहकारी समालोचक मित्र विश्वास केने व्हॉइस ऑफ टिटवाला या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतोय की आपण मंचावरती या. विश्वास केने आपण मंचावरती यायचं. आपलं ALPL मध्ये सहर्ष स्वागत आम्ही करतोय. धाव तर मिळणार नाहीये त्या ठिकाणी परंतु बॅटर आउट आहे की नाही ते आता आपण चेक करतोय. अल्ट्रा स्लो मोशन मध्ये आता ते बघायचंय अंपायर्सना. भरपूर क्लोज कॉल आहे. वेलकम विश्वास केने. आपल्या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आमने लोणार प्रीमियर लीग 2025 मध्ये भरपूर क्लोज कॉल आहे. हार्टबीट आता वाढलेली आपण पाहतोय. सेवन स्टार यांच्याकडून तब्बल 700 रुपयांचं पारितोषिक 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे बाउंड्री लाईनच्या पलीकडे झेल घेणाऱ्या प्रेक्षकांसाठी. परंतु रॅलिंगच्या बाहेर बॅटर आउट. फर्स्ट विकेट गॉन. पहिला धक्का लागतोय स्वर्गीय मकरंद स्मृती मुटवल संघाला. महेंद्र बाकरेला मैदान सोडावं लागेल. करारा झटका लग चुका है मुटवल टीम को. ऑन द लाइन बॅटर होता. लाइन क्रॉस करणं गरजेची होती परंतु या ठिकाणी खेळाडू बाद होतोय. कॉलिंग झाली नाहीये आणि अखेर पहिला खेळाडू महेंद्र आउट होतोय धावबादच्या स्वरूपामध्ये. अरे तो एक
षटक क्रमांक पहिल्या या ठिकाणी तुम्ही बघितलं विनोदनं पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या 8 पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात 12.50च्या सरासरीनं धावा जोडायच्या होत्या परंतु यावेळेला पूर्णपणे प्रेशराईज करण्याचा प्रयत्न मुठवल टीमला करण्यात आला गोलंदाजी करत असताना बीबी स्पोर्ट इताडेनं भगवान पाटील फॅम टीम मागच्या वर्षी फायनल खेळली होती परंतु यावर्षी बघूया आता सेमी फायनल मध्ये मुठवलच्या विरुद्ध ते खेळतात ज्या मुठवलनं एकही सामना या स्पर्धेमध्ये गमावलेला नाहीये अतिशय सुंदर सुरुवात त्यांच्या माध्यमातून तुम्ही बघितलेली आहे तोच संघ आता सेमी फायनल मध्ये तुम्ही पाहतात सेकंड ओव्हरला सुरुवात आणि विकी भंडारीचा सिग्नेचर स्ट्रोक बॉलला फेकून दिल्या लॉंग लेगच्या पलीकडे आउट ऑफ द पार्क सिक्सर बरोबरी करायला दम लागतो असा जिगरा तो कायम ठेवतो जिगरा तो कायम ठेवतो असा जिगरा तो कायम ठेवतो कडक शॉट एकूण 1200 रुपये आहेत बाउंड्रीच्या बाहेर एकूण 1200 राकेश दिगाडकर यांचे 500 त्यानंतर 7 स्टारचे 500 आणि जय विकास पाटीलचे 200 1200 रुपये कॅच लोअर कॅच लो गोलंदाजी करण्यासाठी दैवत वेलेकर बॉलिंग मार्कवर पहिला बॉल हाफ ब्रेकर विकीनं आता चांगली सुरुवात केली आहे त्याला माहिती आहे जबाबदारीने खेळ करावा लागेल ओ पुन्हा त्याच दिशेने आणखी एक बॉल लॉंग लेगच्या पलीकडे 4 धावांकरिता चौकार आगाज सुरुवात प्रारंभ आता केलेला आहे विकी भंडारीनं ग्रेट शॉट आणखी 500 रुपये वाढलेले आहेत लगन पाटील भरत पाटील आणि अनिकेत घरत यांचे देखील 500 क्या बात आहे 1700 रुपये एका झेलसाठी 1700 रुपये बाउंड्री लाईनच्या बाहेर धावसंख्या धावफलकावरती 18 धावा पुढचा बॉल दैवत वेलेकर विकी समोर बॅकफुटला जात असताना टॅप केलं सेन्सिबल क्रिकेट ओव्हर थ्रो झालाय त्या ठिकाणी फक्त एकच धाव त्या ठिकाणी जोडली गेली आणि बघा पारितोषिकांचा वर्षाव आहे सध्या छाया सकाराम पाटील विद्यमान सरपंच सांगे नानकर त्यांच्याकडून देखील आईवा जेलसाठी 1000 2700 क्या बात आहे एक झेल पकडा अर्धा महिन्याचा पगार क्या बात आहे ओ पुन्हा एकदा रणजित पाटील ऑन स्ट्राइक आणि पहिलाच बॉल रणजित पाटीलच्या बॅट मधून कणकणी चौकार बीबी स्पोर्ट इताडेच्या विरुद्ध तिखट पलटवार मकरंद स्मृती मुठवलचा आता सुरू झालेला आहे चौकार दैवत वेलेकर मजबूत कडीवर वार करण्यात येतोय आणि जेव्हा मजबूत कडीवर वार होतो ना विश्वास केने तेव्हा बाकीच्या कडे आपोआप खुलत असतात आणि सध्या फलंदाजांनी ते कार्य मैदानाच्या आतमध्ये सुरू केलेलं आहे 4 धावांनी स्कोर पुढे जाताना असताना 2300 आकड्यावरती रणजित पाटील एकमात्र खेळाडू ज्यांना अर्धशतक या स्पर्धेमध्ये झळकावलेला तो आता स्ट्राइक एंडला यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न फुल टॉस बॉल होता दैवत वेळेकर भरपूर महाग डॅटरला स्कोर एका धावेने पुढे जाताना आता स्कोर कार्ड वरती धावा झाल्या 24 रिक्वायर्ड रन रेट जे होतं खरं तर ज्या धावा प्रत्येक ओव्हर मागे बनवणं गरजेच्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये थोड्याशा कमी रन्स आल्या परंतु आता ह्या षटकामध्ये तो पलटवार केलेला आहे 6 ओव्हरच्या मॅचची मजा ही आहे की कधी तुम्हाला पलटवार करण्याची संधी मिळते आणि ती वापसी आता यावेळेला डेफिनेटली केली जात आहे कमबॅक करावा लागेल दैवतला आरिवस खेळण्याचा प्रयत्न प्रॉपरली मिडल झालेला नाहीये धावबादची देखील संधी होती या दोन फलंदाजांवरती भरपूर काही निर्भर आहे आणि इथून आता अटॅक तोच करावा लागेल गोलंदाजांना की लवकरात लवकर या दोन खेळाडूंना आउट करावं दरम्यान मॅच थांबवायची आहे धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो या ठिकाणी 24 धावा झालेल्या आहेत दरम्यान या ठिकाणी मान्यवरांचं शुभागमन झालेलं आहे आमने लोणार प्रीमियर लीग
2025 या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी सन्माननीय वीरेंद्रानंद चोरगे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेस वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. धन्यवाद धन्यवाद डीजे. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय शुभागमन झालेला आहे. ALPL सीझन 2 या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी फटाक्यांच्या आतषबाजीनं आदरणीय वीरेंद्रानंद चोरगे साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करीत आहोत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि त्यांच्या सोबतच DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तसेच माजी उपसरपंच मुठवळचे आदरणीय योगेश पाटील, अन्य मान्यवर मंडळी आज त्यांच्या सोबत आपण पाहतोय. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेल्या त्या सर्वांचं मी या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतोय. ALPL चा थरार धावा झाल्या धावफलकावरती आपण या ठिकाणी सध्या पाहतोय 25 धावा, 25 रन्स. षटक क्रमांक दुसरं मार्गस आणि दैवतच्या या ओव्हरमध्ये खूप चांगल्या रन्स कंप्लीट करण्यात आलेल्या आहेत. सुपर बॅटिंग हिअर. 75 टू विन. 75 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना चोख प्रत्युत्तर या ठिकाणी दिला जातो आणि सध्या हे मान्यवर कक्ष तुम्ही पाहताय त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात मान्यवर पाहुणे तुम्हाला बघायला मिळालेत. ह्या स्पर्धेचं हे यश आहे. यशस्वी स्पर्धा मित्रांनो, याची देही याची डोळा हा सोहळा तुम्हाला बघायला मिळाला आज पिसेच्या ऐतिहासिक क्रीडांगणावरून. या स्पर्धेचा आनंद आपण घेतोय आणि मित्रांनो, ज्या वेळेला या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण बघितला त्यावेळेला आदरणीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष आदरणीय दयानंद चोरगे साहेब या ओपनिंग सेरेमनीला आवर्जून उपस्थित राहिले. खरं तर त्या दिवशी त्यांची स्वतःची स्पर्धाही सुरू होती, त्यांच्या नातवाचा वाढदिवस देखील होता आणि या सर्व गोष्टी असताना देखील या विभागाचे ते भाग्य विधाते आहेत आणि त्यांच्यावर असणारं खऱ्या अर्थानं प्रेम आणि त्यांचं या विभागावर असणारं प्रेम आपल्याला बघायला मिळालं आणि आवर्जून या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी साहेब उपस्थित होते. आणि आज आपण पाहतोय त्यांचे सुपुत्र आपल्या वडिलांचा आजोबांचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. युवा नेते वीरेंद्रानंद चोरगे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळाली आहे. त्यांचं करूया मनापासून हार्दिक स्वागत. भरपूर मोठं सहाय्य आमने लोणार प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी चोरगे कुटुंबाचं आम्हाला लाभलेलं आहे. त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतोय आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आता आपण वळतोय. धावा झाल्या धावफलकावरती सध्या 25 आणि पुन्हा कॉम्बॉक्समध्ये माझ्या सोबतीला जोडले जात आहेत. अजय गरज सर. थँक्यू सो मच समीर ठाकरे. खरंच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल चोरगे साहेबांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं, कारण त्यांचं विशेष प्रेम या स्पर्धेवर राहिलेलं आहे. खूप मोलाचं सहकार्य आपल्याला मिळालेलं आहे त्यांच्याकडून आणि आज वीरेंद्रदा चोरगे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत असलेल्या सर्व त्यांच्या सहकाऱ्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. सर्व पाहुण्यांचं आम्ही स्वागत करीत आहोत. जाऊयात मॅचच्या दिशेनं. 25 धावा फलकावर आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि फायनलमध्ये पोहोचण्यासाठी एक चेंडू मला वाटतं बाकी या ओव्हरमध्ये. अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे. हो, परंतु पलटवार अजय सर कमालीचा राहिला मुठवलचा. पहिल्या ओव्हरमध्ये खूप कमी धावा होत्या. राऊंड द विकेट. ओ, दैवतचा देखील आता पलटवार होतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ड्रायव्हिंग लेंथवर बॉल हा होता देखील, परंतु सर कीपरच्या हातामध्ये चांगला कटर पाहायला मिळाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धावा, 25 रन्स. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा फलकावर होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 17 धावा आलेल्या आहेत. त्यामुळेच 25 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. आणि स्कोअर कंपॅरिझन आपण बघितला तर 24 धावा पहिल्या 2 ओव्हर्समध्ये बनवल्या होत्या बीबी स्पोर्ट्स इताडे संघानं आणि प्रत्युत्तरात 25 धावा आलेल्या आहेत. प्रेक्षक बघा कुठून कुठून सामन्याचा आनंद लुटतायत. परंतु प्रेक्षकांना एक नम्रतेची विनंती आहे, रॅलिंगवर आपण भार देऊ नका प्लीज. आदरणीय यशवंत केने भावाळे साहेबांचे देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. आमने लोणार प्रीमियर लीग सीझन 2 2025 या वर्षामधील सर्वात मोठी स्पर्धा अजय सर आपल्याला बघायला मिळालं आणि अक्षरशः प्रेक्षकांनी डोक्यावर उचललं या स्पर्धेला. प्रचंड प्रेम प्रेक्षक वर्गाचा आपण पाहतो या स्पर्धेसाठी. सन्माननीय यशवंत केणे साहेबांचं
शुभ आगमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आमने लोणार प्रीमियर लीग 2025 मध्ये ELPLचा हा दुसरा सीझन 7 स्टार्स कडून या स्पर्धेचं आयोजन अप्रतिम दर्जाचं आयोजन आहे आणि एक सक्सेसफुल स्पर्धा आपल्या समोर सध्याच्या घडीला 4 ओव्हर्समध्ये 50 धावांची आवश्यकता आहे. विनोद खुलात स्वतःचं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. पहिल्या षटकामध्ये भेदक मारा त्याने केलाय आणि त्या षटकामध्ये एक फलंदाज धावचीच्या रूपात बाद झाला होता. महेंद्र, विक्की आणि रणजित पाटील ही जोडी खेळपट्टीवर आहे. पाहुणे तुम्ही पाहू शकाल. योगेश दादा पाटील देखील उपस्थित झालेले आहेत आणि इतर सर्व मान्यवर. सुरेख बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल होता. हा चांगला लेग कटर आणि खरं तर कल्पना होती फलंदाजाला की लेग कटरच येणार आहे. तयारीत देखील होता परंतु फटका नीटचा एक्झिक्यूट करता आला नाही. बॅटवर बॉल घेता आला नाही रणजित पाटीलला. रणजित पाटील एकमेव फलंदाज आहे ज्याच्या बॅटमधून अर्धशतक आपण बघितलंय ह्या ELPL मध्ये. 65 धावांची बहारदार खेळी त्यांनी साकारली होती RD11 किरवली संघाविरुद्ध. सखाराम शेठ पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी एक 3000 आहेत आणि प्रेक्षकांसाठी कॅचसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. ओहो, चांगला प्रयत्न होता. फार दुरून पोहोचला होता फिल्डर, मात्र अखेर झेल धरतीला दान. डिफिकल्ट चान्स. 2 धावा येथे मिळतील. 2 धावांच्या जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचले 27 या आकड्यावर. अजय सर, अक्षरशः पारितोषिकांचा वर्षाव आहे या स्पर्धेमध्ये. प्रेक्षकांसाठी 2700 रुपये एकूण एका झेलसाठी लागलेले आहेत, ऐवा झेलसाठी. म्हणजे प्रेक्षक देखील मालामाल होऊ शकतात परंतु त्यासाठी फलंदाजांना अगोदर षटकार मारावे लागतील. आणि हे दोन्ही फलंदाज षटकार मारण्यामध्ये वाकबगार आहेत, रणजित पाटील आणि विक्की. ओहो, स्लोवर डिलिव्हरी. बघितलं होतं फलंदाज स्विच करण्याच्या तयारीत आहे. वारंवार तोच फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय रणजित पाटील आणि गोलंदाज मात्र विनोद खुलात अतिशय चतुर आहे. जरूर. आणि काय गोलंदाजी केली आहे, पूर्णपणे वापसी करून देत असताना बघा दबाव वाढणार आहेत. ज्या ओव्हरमध्ये कमी रन्स येतील तेथून दबाव फलंदाजांवर अधिक वाढत जाणार आहे आणि विनोद ते काम करतोय. फलंदाजांवर अधिकाधिक दबाव टाकण्याचा तो प्रयत्न करतोय. त्यांना माहिती आहे कारण सर्वात मोठी बॅटिंग लाईनअप आणि सर्वात मोठा स्कोर मुठवलच्या नावी आहे. म्हणजे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. त्यांना इथूनच आता दबावामध्ये टाकायचं, प्रेशराईज करायचं आहे आणि विनोदला कंटिन्यू ठेवलं देखील कॅप्टननं. तो सध्या कॅप्टनच्या विश्वासाला तडा जाऊ देत नाहीये. हो, स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या 99 धावा त्यांनी बनवल्या होत्या. इनसाइड आउट ड्राईव्ह करायचा होता. बॅटची आउटसाइड एज घेऊन बॉल चाललाय बॅकवर्ड पॉईंटला. फक्त 1 धाव मिळेल. खेळायचं होतं कव्हर्समधून परंतु बॅटचा फेस थोडा जास्त ओपन झाला होता. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये विनोद खुलातकडून पाहायला मिळते. 4 बॉल्समध्ये फक्त 3च धावा त्याने खर्च केल्यात ह्या षटकामध्ये. पहिलं षटक देखील खूप चांगलं टाकलं होतं. प्रेशर आता वाढत चाललेले फलंदाजांवर. खरं तर सामना अजूनही दोलायमान स्थितीत आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी रंगतदार अवस्थेत असलेली ही सेमीफायनल मॅच. धावसंख्या 28, आणखी 47 धावांची आवश्यकता आहे. 20 चेंडूंचा खेळ बाकी. हो जरूर. इथे देखील लास्ट बॉल थ्रिलर तुम्हाला बघायला मिळेल. हो, कमी गतीने टाकलेला बॉल ड्रॅग केला. हलक्या हातानं कंट्रोल हुक पाहायला मिळाला. जमिनी साह्यानं फटका खेळत असताना विनोद खुलाचं कौतुक करावं लागेल. बघा विकेट त्याला मिळाली नाहीये परंतु इकॉनॉमिकल राहिलाय. दबाव वाढवण्याचा प्रयत्न करतोय तो सध्या तरी प्रतिस्पर्धी संघावर. 29 धावा. तिसरं षटक यावेळेला सुरू आहे. हरिश्चंद्र वेळेकर उर्फ मुसाबाई ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये 2 टॉवर फॅन ते देखील प्रेक्षकांसाठीच आहेत जे लकी ड्रॉच्या स्वरूपामध्ये आपण देणार आहोत. त्यांचेही आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. तमाम स्पॉन्सर्स. विनोद पुन्हा एकदा रणजित समोर लो फुल टॉस ड्राईव्ह करण्यात आला. आउटफील्डमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय डीपमध्ये मिड विकेटला. फक्त मिळेल 1 धाव. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय आणि काय स्पेल पाहायला मिळाला. भले विकेट लेस राहिला परंतु विनोद खुलातनं दबाव, चांगला दबाव प्रतिस्पर्धी संघ अर्थातच मुठवलवर टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. 30 धावा या धावफलकावरती लागतात. उर्वरित येणारे 3 षटक शिल्लक आणि 45 धावांची गरज. नाव खुलात आहे पण हात खोलण्याची अजिबात संधी त्याने फलंदाजांना दिली नाही. 2 ओव्हर्समध्ये फक्त 13 धावा खर्च केल्या. 30 धावा फलकावर एका गड्याच्या मोबदल्यात विकेट्स जरूर हातात आहेत परंतु रिक्वायर्ड रेट वाढत चाललेला आहे. अनेक मोठ्या संख्येने इथे क्रिकेट रसिक उपस्थित झालेले आहेत. प्रचंड प्रतिसाद या ELPLच्या दुसऱ्या पर्वाला क्रिकेट रसिकांनी दिलाय. अनेक सारी पाहुणे मंडळी आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळते. पाहुण्यांचं देखील तेवढंच भरभरून प्रेम या स्पर्धेला मिळतंय. सदिच्छा भेट देण्यासाठी सातत्याने मान्यवर आपल्याला या व्यासपीठावर उपस्थित होताना दिसत आहेत. आज वीरेंद्रदादा चोरगे साहेब आपल्या या व्यासपीठाची शोभा वाढवत असताना फार मोलाची त्यांची उपस्थिती, मोलाचं सहकार्य
सोरगे साहेबांचं, सोरगे कुटुंबाचं आपल्याला मिळालेलं आहे. त्याबद्दल त्यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत 7 स्टार ग्रुपच्या वतीनं. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 45 धावांची आवश्यकता. प्रति षटक 15ची सरासरी. म्हणजेच आता प्रत्येक ओव्हरमध्ये किमान 2 मोठे फटके खेळण्याची गरज असणार आहे. एक तरी मोठा फटका खेळावाच लागेल, तेव्हा तुम्ही 14-15 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये जमा करू शकाल. कठीण काम आहे. हो, कठीण आहे परंतु अशक्य नाही. दैवत वेळेकर आता गोलंदाजी करण्यासाठी होतोय 4थ्या षटकात. बॅटची इनसाइड एज, आतली कडा लागतोय, फाईन लेग कडे बॉल येतोय. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. आता जरूर या ओव्हर पासून जो संघ मोमेंटम प्राप्त करणार, विजयाच्या चान्सेस त्या टीमकडे जास्त असणार. खरं तर या ठिकाणी बीबी स्पोर्ट इताडेनं चांगला दबाव टाकलेला आहे. सध्या मजबूत पकड जरूर केलेली आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. आपण बघितल्यात काल देखील लास्ट बॉल थ्रिलर्स 11व्या क्रमांकाच्या बॅटरचे षटकार देखील आपण पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे काहीच सांगू शकत नाही. श्रीकांत मगरने तो कारनामा केला होता. शेवटच्या क्रमांकावर येऊन देखील त्याने षटकार ठोकला होता. शेवटच्या बॉलवर सामना जिंकून दिला होता. जानू स्पोर्ट्स इताडे संघाला यावेळेला बॉल हवेत आहे. मिस टाइम फटका स्वतः गोलंदाज जज करतोय. ओहो, सुरेख प्रयत्न होता, पोहोचला देखील होता, परंतु कॅच ड्रॉप. आणि येथे धोकादायक दुसरी धाव देखील कंप्लीट केली जात आहे. जीवाच्या आकांताने तिकडे फलंदाज देखील धावत होते या दुसऱ्या धावेसाठी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. चांगला प्रयत्न होता दैवतचा. जरूर खूप चांगला प्रयत्न होता, कारण अशा प्रकारच्या कॅचेस अंडर फ्लडलाईट पकडणं भरपूर कठीण असतं. आणि सध्या एक पारितोषिक आता लागलेलं आहे. मकरंद स्मृती मुटवलचे टीम ओनर उत्तम पाटील. हा सामना जर जिंकला तर गोवा ट्रिप पूर्ण टीमला त्यांच्या वतीनं दिली जाणार आहे. सामनाच मोठा आहे. फायनलमध्ये पोहोचण्यासाठीची लढत आहे. जो जिंकेल तो थेट फायनल खेळणार आहे आमने लोणार प्रीमियर लीग 2025ची. या अगोदरच श्रियांश 11 गावदेवी नानकर हा संघ फायनलमध्ये पोहोचलेला मनोज पाटील यांचा संघ, परंतु त्यांना भिडेल कोण? आता फक्त पाटील कंपनीचे संघ राहिलेले आहेत. हो, भगवान पाटील यांचा संघ तुम्ही पाहतात. बीबी स्पोर्ट इताडे उत्तम पाटील यांचा संघ पाहतात मुठवल. दैवत पुढचा बॉल भंडारीसाठी. हा बॉल पुन्हा बॅटची आतली कडा. आणखी एक डॉट बॉल. प्रत्येकी डॉट बॉल प्रेशर टाकत असताना जरूर या ठिकाणी आपण पाहतोय 33 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 15 चेंडू आणि 42 धावांची गरज. आता मोठ्या फटक्यांशिवाय पर्याय नाहीये. मोठे फटके जोपर्यंत येणार नाहीत तोपर्यंत गोलंदाजांवर प्रेशर टाकता येणार नाहीये. फलंदाजांना प्रयत्न करतायत, परंतु चुकीच्या फटक्यांची निवड पाहायला मिळते. गोलंदाजी चांगली पाहायला मिळते दैवतकडून. पहिलं षटक दैवतचं मागडं राहिलं होतं, परंतु ह्या ओव्हरमध्ये चांगलं नियंत्रण आतापर्यंत त्याने दाखवलंय. 15 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल राऊंड द विकेट. सुपर्ब डिलिव्हरी. अगदी ब्लॉकहोलचा वेध घेतलाय. कसा बसा हा बॉल डिगआउट केलाय फलंदाज विकीनं. आणखी एक सिंगल. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी. बघा, विश्वास स्वतःवर त्यानं ठेवला. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा खर्च केल्या असता देखील तो स्वतः हे षटक टाकण्यासाठी आला, परंतु या ठिकाणी चांगली कामगिरी त्यानं केलेली आहे. चांगला कॉन्फिडन्स, आत्मविश्वास त्याचा आपल्याला बघायला मिळाला. 14 बॉल आणि आता 41 धावांची गरज. प्रत्येक बॉल गणिक आता समीकरण कठीण होत चाललंय मकरंद स्पोर्ट मुठवसाठी. हा बॉल यावेळेला चांगला फटका. गॅप शोधलाय रणजित पाटील ना, आणि बॉल सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरिता खणखणीत हा चौकार. कमालीचा फटका. हा बॉल देखील अगदी खोलात टाकला होता, परंतु त्याला खोदून काढलंय फलंदाज रणजित पाटीलनं. बॉटमॅनचा चांगला वापर केलाय. पाहू शकाल तुम्ही रिप्लेमध्ये. राऊंड द विकेट यॉर्करच टाकायचा होता. ऑलमोस्ट यॉर्कर होता देखील, परंतु कमालीचं टायमिंग आणि प्लेसमेंट लाजवाब. 2 खेळाडूंना भेदत असताना बॉल मिड विकेट सीमारेषा पलीकडे. दणदणीत चौकार. अर्धशतक वीर आहे या स्पर्धेमध्ये. आपण पाहतोय अर्धशतक झळकावणारा एकमात्र बॅटर. चला, राकेश दिगाडकर यांच्याकडून 1000. आईवा जेलसाठी सकाराम पाटील नांदकरचे सरपंच, त्यांच्याकडून देखील 1000. जय विकास पाटील 200 रुपये. 7 स्टार 500 रुपये. आणि भरत शेठ पाटील नांदकर यांचेही 500 रुपये. 3200. क्या बात आहे. 3200 रुपये एका जेलसाठी. परंतु इथे 13-37 रणजित ऑन साइडला. आणखी एक मोठा फटका. कहताना ये रणजित पाटील है, ये कुछ भी कर सकते. षटकार त्याच्या बॅट मधून आणि सीमेच्या बाहेर झेल घेतलाय का? नावात रन देखील आहेत आणि जीत देखील आहे. रन तर येत आहेत. आता आधी चौकार आणि आता हा भिंगरी शॉट.
काय बॅट फिरली आहे. लाजवाब फटका मिड विकेटला क्लिअर करत असताना रणजित पाटील कमालीचा षटकार. आता सामन्यामध्ये रंगत वाढताना दिसते. 12 चेंडू शिल्लक, 31 धावांची आवश्यकता. मकरन स्पोर्ट्स मुटवल संघाला अगदी स्लॉटमध्ये पडलेला बॉल होता. येथे लेंथमध्ये चूक झालेली दिसते गोलंदाजाकडून. ये भिंगडी है. आता 12 मध्ये 31 कराव्या लागतील. मॅच में वापसी हो चुकी है फिर एक बार. काय फटका खेळलाय. चर्चा तीच करत होतो ना की हे दोन बॅटर जोपर्यंत मैदानावर आहेत तोपर्यंत विजयाच्या आशा कायम असतील. हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर देखील रणजितच्या नावे आणि विकीनं देखील खूप चांगला खेळ केलाय. परंतु आता हे जे षटक असेल इथून येणारं षटक ते या मॅचला कलाटणी देणारं षटक असणार आहे. फायनलमध्ये पोहोचायचं दबाव दोन्ही टीम्सवर आहे. परंतु इथे आता जो दबाव झेलेल तोच जिंकणार, तोच होणार विजेता. ALPLच्या फायनलमध्ये तोच पोहोचणार. प्रेक्षकांना देखील दबाव झेलावा लागणार आहे. कॅच स्वीकारण्यासाठी मागच्या बॉलवर संधी होती परंतु दबावामध्ये कुठेतरी फेल झालेले दिसतात प्रेक्षक. बॉल आला होता प्रेक्षकांकडे. 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. 44 धावा फलकावर. 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. अतिशय रंगतदार अवस्थेत असलेला हा दुसरा उपांत्य फेरीचा सामना आमने लोणार प्रीमियर लीग 2025 मध्ये. चला अधिकचा वेळ खर्च करू नका नाहीतर तुम्हाला शेवटच्या मध्ये पेनल्टी स्वरूप एक अतिरिक्त खेळाडू सर्कलमध्ये ठेवावा लागेल. आणि स्क्रीनच्या समोर प्रेक्षकांना विनंती आहे आपण त्या काळ्या पडद्याच्या समोर प्लीज कोणी उभं राहू नका. सामन्यात व्यत्यय येतोय. 16 धावांवर खेळतोय फलंदाज विक्की आणि 19 धावांवर खेळतोय रणजित. दोघांचा जम तर बसलेला आहे, सेट झालेत. 12 बॉल आणि 31 धावांची गरज आहे. व्हेरी इम्पॉर्टंट ओव्हर. रणजित 20 वर बॅटिंग करतोय. आता गोलंदाजी करण्यासाठी 5व्या षटकामध्ये गोलंदाज गणेशचा वापर केला जातोय. गणेश 12 बॉल 31 ची गरज. त्या शेवटच्या 2 बॉलवर 10 रन्स आलेत ना, तिथून मोमेंटम कुठेतरी फलंदाजांना मिळालाय. त्यामुळेच आता नवीन गोलंदाजावर देखील दबाव असू शकतो. पण बघायचं कशी कामगिरी करतोय गणेश. पहिलाच बॉल भन्नाट वेग आणि चांगला यॉर्कर होता ऑफ स्टिकच्या बाहेर. बॅट्समन बीट होतोय. येतोय डॉट बॉल. क्या बात आहे. सुपर्ब यॉर्कर यार. इथे फलंदाजाकडे उत्तर नाही आणि ह्या चेंडूंवर उत्तरच नाहीयेत. यॉर्करला क्रिकेटला ज्या वेळेला सुरुवात झाली त्याही वेळेला तेवढाच मान होता आणि आजही अजय सर यॉर्करला तेवढाच मान मिळतो क्रिकेटच्या खेळामध्ये. डेथ ओव्हर्स मध्ये यॉर्कर्स पेक्षा चांगला बॉल असूच शकत नाही. ओ एस्टनच्या वरून निघून गेलाय. स्विंग करायचा होता ऑन साइडला. थोडासा शफल होत असताना विक्की स्ट्रगल करताना दिसतोय. रणजितने जरूर काही चांगले फटके खेळलेत मात्र विक्की ज्यानं सुरुवात चांगली केली होती परंतु मागचे काही चेंडू आपण बघितलं तर त्याच्या बॅटवर बरोबर बॉल आलेलाच नाही. फार जास्त संघर्ष करताना दिसतोय. चांगली गोलंदाजी गणेश वेळेकरच्या माध्यमातून. जरूर. परंतु आता अजय सर आपण पहिल्या रात्रीपासून विचार केला तर ह्या एंडनं जास्तीत जास्त रन्स बनवणं सोपं राहिले फलंदाजांना आणि या मॅच मध्ये वापसी करायची असेल तर मी म्हणेल डेफिनेटली ह्या एंडनं आता फलंदाजांना टार्गेट करावा लागेल. मॅचचा दी एंड काय असेल तो बघायला मिळेल. परंतु इथे फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्यात आला ऑन साइडला. आउटफील्ड मध्ये बॉल वेगाने सरसावतोय. फक्त मिळेल एकच धाव. आता इथून येणारे 9 बॉल आणि 30 धावांची गरज. कॅल्क्युलेशन नुसार 30 धावा 5 सिक्सरनेही बनतात परंतु ते मारावे लागतील आणि सध्या गणेश ज्या लेंथवर गोलंदाजी करतोय त्याच्या समोर हे कठीण आहे. केल्याने होत आहे रे. आधी केलीची पाहिजे. करावं लागणार आहे फलंदाजांना कारण फायनल मॅच तुम्हाला खेळायची आहे. त्यासाठी हा संघर्ष मैदानामध्ये. लॉफ करायचा होता परंतु बॅटला फुंकर घालत असताना बॉल विकेट किपरचा वेध घेतोय. आणखी एक डॉट बॉल. अप्रतिम मारा. धारदार गोलंदाजी. टिचून गोलंदाजी करतोय गणेश वेळेकर. काय वेग काढलाय. सुपर बॉलिंग. वेग भन्नाट आहे अंडर प्रेशर. कारण असं वाटलं होतं की दैवतच्या विरुद्ध आता ज्या रन्स आल्या तिथून मुठवलच्या फलंदाजांचा दबाव कमी झालाय परंतु या ठिकाणी गणेश राज्य करतोय सध्या या मॅचवर. 8 बॉल 30 धावांची गरज. म्हणजेच काय तर पाड थोडंसं जड दिसायला लागलं या मॅच मध्ये. बीबी स्पोर्ट्स इताडे संघाचं पलटवार करावा लागेल रणजित पाटीलला. हा बॉल सोडून दिलाय उजव्या अधिक बाहेर वाईड. अवांतर धाव खर्च करत असताना गणेश. मात्र मला असं वाटतं की कॅप्टन जास्त नाराज नसणार आहे कारण त्याचा प्रयत्न कॅप्टनला देखील माहिती आहे. कॅप्टनने देखील त्याला कदाचित सांगितलेलं आहे की तुला यॉर्कर्स टाकायचे आहेत, वेग चांगला दाखवायचा आहे आणि जर एखाद दुसरा वाईट जरी गेला तरी काही हरकत नाही. जरूर. या ठिकाणी थोडासा दिशेमध्ये भरकटताना दिसला आणि आता 8 बॉल आणि 29 धावांची गरज आहे. मोठ्या फटक्यांशिवाय पर्याय नाहीये. हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. 2 मोठे फटके जर आले तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये फार जास्त मजा असेल. स्टेप्स मध्ये चुकतोय गोलंदाज गणेश वेळेकर.
ऑफ साईडला आपण बघतोय शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहे, बॅकवर्ड पॉईंट आणि कव्हर पॉईंटला देखील फिल्डर सर्कलच्या आतमध्ये, एक शॉर्ट फाईन लेग ऑन साईडला आणि इतर खेळाडू सीमारेषेवर तैनात आहेत. एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक इन फ्रंट ऑफ स्क्वेअर बाउंड्री लाईनवर फिल्डर, डीप मिड विकेट थोडासा वाईडिश आणि एक खेळाडू लॉंग ऑनला देखील तैनात करण्यात आलाय. ऑफ साईडला लॉंग ऑफला फिल्डर आहे. पुढचा बॉल स्विंग अँड मिस, अनदर डॉट डिलिव्हरी. नो, काय गोलंदाजी केली. आता फलंदाज या ठिकाणी उत्तरच देऊ शकलेले नाही आहेत या सेमीफायनलच्या लढतीमध्ये. मकरंद स्मृती मुटवलचे बॅटर या ठिकाणी आता सपशेल फेल ठरलेत. 7 बॉल आणि आता इथून 29ची गरज. शेवटचे 7 बॉल. गणेशच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारे त्याची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली आहे. एकाही वेळेला थोडासाही लेंथ मध्ये बदल केलेला नाहीये. शेवटचा बॉल. हो, हा शरीरावर आदळलाय. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू बॉलवर येईल, फक्त मिळेल एक धाव, ती देखील लेग बाईटच्या रूपात. फार जास्त स्ट्रगल करावं लागलंय दोन्ही फलंदाजांना या षटकामध्ये. अफलातून षटकाची समाप्ती केली गोलंदाज गणेश वेळेकरनं. अप्रतिम भेदक मारा. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 28 धावांची आवश्यकता मकरंद स्पोर्ट्स मुटवल संघाला. चेक जरूर या ठिकाणी पाहू शकाल. सध्या तरी आपण सामन्याची कंडिशन थोडीशी गंभीर आहे, परंतु जर हा सामना बेबी स्पोर्ट्स संघाने जर जिंकला तर कोंढरी गावची या समाजसेवक कृष्णाजी गायकर याच्या माध्यमातून 2000चं पारितोषिक दिलं जाणार आहे. एक मिनिट सर. चला, एक एक्स्ट्रा फिल्डर आपण आतमध्ये घ्यायचंय सर. 6 बॉल आणि 28ची गरज आहे. सहा चेंडू आणि 28 धावांची गरज आहे या ठिकाणी. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आकाश ज्युनियर येतोय. आता इथून 6 चेंडूंमध्ये किमान 5 मोठे फटके कमीत कमी खेळावे लागतील. त्याच्यामध्ये पहिला आलेला आहे, पहिला विकेट रणजित पाटीलच्या बॅटमधून येतोय. षटकार आला आणि प्रेक्षकांनी पुन्हा एकदा संधी गमावलेली आहे 3200 रुपये जिंकण्याची. काय फटका खेळलाय. अक्रॉस द लाईन स्लॉक स्वीप करत असताना पाठवलाय बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. अशाच फटक्यांची नितांत आवश्यकता आहे. आता 5 बॉल्स आणि 22 धावांची आवश्यकता. शेवटपर्यंत हार मानणार नाहीये हा फलंदाज रणजित पाटील. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल होता, मात्र जास्त पुढे पडला आणि त्याचा लगेच फायदा घेतलाय रणजितनं. अक्षरशः राग काढला असंच आपण म्हणूया. मागच्या ओव्हर्समध्ये जे बॉल डॉट खेळला होता, परंतु इथे आता 5 मध्ये 22 करायचे. 2 ओव्हर्समध्ये 31 धावा पाहिजे होत्या. सामना बरोबर दोलायमान अवस्थेत वाटत होता, परंतु गणेशनं काय गोलंदाजी केली. फक्त 3च धावा त्या षटकामध्ये आल्या. त्यामध्ये देखील एक बाईकची धाव होती, लेग बाईकची, एक वाईटची धाव होती आणि एकच धाव बॅटने आली होती. पण आता या षटकाची सुरुवात चांगली झाली आहे रोशन स्पोर्ट्स मुठवल संघासाठी. 5 चेंडू आणि 22 धावा. चित्त थरारक अवस्थेत असलेला हा सेमीफायनलचा सामना. थरार क्रिकेटचा कायम आहे. 5 बॉल 22ची गरज. सिली मिड ऑफ लाईक फिल्डर आता फलंदाजावर दबाव वाढवण्यासाठी लावलेला आकाश ज्युनियर. परंतु रणजित तो दबाव घेणार की ज्या प्रकारे त्याच्या बॅटमधून पहिला फटका आपण बघितलाय तसा फटका त्याच्या बॅटमधून येणार. खरं तर पेपरवरती समीकरण कठीण आपण पाहतोय, परंतु खेळ क्रिकेटचा आहे. अशी समीकरणं सुटताना आपण पाहिलेत. क्रिकेट आहे, काही घडू शकतंय. आकाश वन्स अगेन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आणखी एक भीमटोला, वज्रटोला आणि हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर गेला. 6. वा रणजित वा.
अफलातून फटका होता, भीम टोलाच होता. एवढा लांब षटकार आपल्याला पाहायला मिळाला. लागोपाठ दुसरा. आता गोलंदाज आकाश ज्युनियर वर दबाव असणार आहे. दिस इज द क्रिकेट. हा क्रिकेटचा खेळ आहे जिथे खेळ बदलायला वेळ लागत नाही. और ये मजा है आमने लोनार्ड प्रीमियर लीग का. काय जबरदस्त मॅच रंगते. 4 चेंडू आणि 16 धावा. आधी स्क्वेअर लेगला षटकार. यावेळेला तर अगदी ओव्हरपिच बॉल होता. प्रेशर वाढलेला आहे गोलंदाज आकाश ज्युनियरवर. ओव्हरपिच बॉल, त्याचा खरपूस समाचार घेतला. सरळ बॅटनं लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह करत असताना रणजित पाटील ही इज ऑन फायर. यस, 4 बॉल 16ची गरज. मॅच में रोमांच अभी भी बाकी आहे. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या. प्रेक्षकांना विनंती करतोय, कारण थरार ALPL चा आपण एन्जॉय करतोय. मुठवलकरांचा कमबॅक. इताडेच्या गोलंदाजावर पुन्हा एकदा दबाव. 4 बॉल 16ची गरज. रणजित पाटील ज्यांना अर्धशतक झळकावलंय तो असाच हार मानणारा नाहीये. पुढचा बॉल आकाश. हो, यावेळेला ओ माय गॉड, मागे सरसावला होता बॉल आणि जोराने आवाज आला होता की मागे निघून जातो की काय. पंचाचा व्हाईट बॉलचा देखील इशारा आलेला. प्रेशर प्रेशर क्लिअर प्रेशर दिसतंय. आदेश ब्लॉगर यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे ALPL सीझन 2 मध्ये. आपल्याला विनंती, आपण मंचावर यायचं आहे. 4 चेंडू आणि 15 धावा. व्हॉट अ मॅच. आणखी एक क्लोज इन फिल्डर. आता शॉर्ट लेगला देखील खेळाडू तैनात करण्यात आलेला आहे. गुजरात आणि केरळमध्ये एक जो सेमीफायनल सामना नुकताच झाला रणजी क्रिकेटचा, असा शॉर्ट लेगला फिल्डर होता. मला वाटतं 3 धावा पाहिजे होत्या गुजरात संघाला आणि फलंदाजाने फटका मारला होता. हेल्मेट होता त्या फिल्डरच्या डोक्यावर. त्या हेल्मेटला बॉल लागला आणि स्लिपमध्ये फिल्डरनं कॅच टिपला सचिन बेबीनं आणि सामना जिंकला त्यांच्या संघानं. परंतु इथे आता 4 मध्ये 15 करायचे आहेत. आकाश पुन्हा फुल टॉस. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल एक टप्प्याने सीमा पार. आणखी एक चौकार. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. सामना अजूनही बाकी आहे. येणारे 3 बॉल 11ची गरज. व्हॉट अ शॉट. हा लो फुल टॉस होता, मात्र समोर मारलाय बरोबर गोलंदाजाच्या डोक्यावरून. काळ्या पडद्यासमोर एक टप्पा घेतल्यानंतर बॉल सीमारेषा पार. खणखणीत दणदणीत सणसणीत चौकार येतोय रणजित पाटीलच्या बॅटमधून. कमालीची बॅटिंग अंडर प्रेशर. 28 धावांची आवश्यकता होती शेवटच्या ओव्हरमध्ये, मात्र 3 बॉल्समध्ये 17 आलेले आहेत. आता आणखी 3 बॉल्समध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. सामना जर बरोबरीत सुटला तर मात्र असेल सुपर ओव्हर, परंतु सुपर से ऊपर मुकाबला होतोय. 3 बॉल 11ची गरज. आता अजय सर, मला वाटतं की आपल्याला तर सवय आहे अशा मॅचेस बघण्याची, परंतु काही हलव्या मनाचे आहेत की त्यांना अशा प्रकारच्या मॅचेस पचत नाही. बरोबर आहे. ज्यांचे हृदय कमजोर असतील त्यांनी आता सामना बघू नका. चित्त थरारक मॅच. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अको टप्प्याचा बॉल पुल केलाय जमिनी मार्गाने. डीप स्क्वेअर लेगला निघालाय बॉल. तिकडे फिल्डर चांगलं क्षेत्ररक्षण. फेक देखील चांगली, परंतु थोडीशी मंद. दोन्ही खेळाडू एकाच एंडला. आता बघायचंय पंच काय निर्णय देतील. कॉमेंट्री बॉक्समध्ये जे दोन्ही संघांचे 12वे खेळाडू आहेत, कोणाचाही आवाज येता कामा नाही, नाहीतर 2 धावांची पेनल्टी असेल. यस, चला आता चेक केलं जाणार आहे. स्ट्राईक सोडले आहे की नाही ते आता चेक करतायत का. एकच रन दिलेले आहे पंचांनी, कारण दुसऱ्या धावेचा जो प्रयत्न होता तो कुठेतरी फेअर प्रयत्न नव्हता आणि त्यामुळेच येथे एकच धाव देण्यात येणार आहे. स्ट्राईक आता रोटेट झालेले आहे. स्ट्राईक विकीकडे असेल. आता जे काही करायचं आहे ते विकीला करावं लागेल स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवल संघाकरिता. मात्र काय अफलातून मॅच पाहायला मिळते. पहिला सामना देखील तो लो स्कोरिंग होता समीर, मात्र तो देखील असाच चित्त थरारक होता. हा हाय स्कोरिंग आहे, हा देखील चित्त थरारक. अट्टीतटीची मॅच. चुरशीचा सामना. मकरंद स्पोर्ट्स मुठवल विपक्ष BB स्पोर्ट्स इताडे. इट्स अ सेमी फायनल गेम. 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे मकरंद स्पोर्ट्सला. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केले जात आहेत. आधी ऑफ साईडला एक क्लोज इन फिल्डर आणला, त्याच्यानंतर षटकार आला, नंतर शॉर्ट लेगला देखील फिल्डर आणला. 2 खेळाडू क्लोज इन होते, नंतर मग चौकार आला आणि त्यानंतर मग ऑफ साईडचा फिल्डर हटवला. आता लेग साईडचा हटवलाय
आणि सिली पॉइंटला फिल्डर अजून तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू 10 धावा. विकी ऑन स्ट्राईक. ग्रेट मॅच. नेल बॅटिंग फिनिश. वरची गडा लागले. बॉल हवेत आहे. ओ झेल स्वीकारलाय. कॅच नाही तर मॅचच आलेली आहे. बिलकुल बिलकुल ही कॅच नाही तर मॅच पकडली आहे, कारण आता फक्त एक बॉल शिल्लक. काय सामना रंगला होता. दिस इज द क्रिकेट अँड दिस इज द ALPL सीझन 2. थरार क्रिकेटचा. हॅव अ लुक ॲट दॅट. विकी स्ट्रगल करतच होता आणि जिथे स्ट्राईक चेंज झाली तिथेच खरं तर जवळजवळ सामन्याचं चित्र स्पष्ट होत आलं होतं, कारण विकी आज चाचपळताना दिसला. शेवटचा 1 बॉल आणि 10ची गरज. मला असं वाटतं विकीला स्ट्राईक सोडणं गरजेचं होतं. जरी विकेट गेली असती तरी नवीन बॅटरला संधी मिळाली असती. 2 बॉल्स 10. विकी ज्या पद्धतीनं खेळत होता ते वाटतच होतं की त्याच्या बॅटमधून मोठा फटका निघणं कठीण आहे. आणि काय बॉल होता हा. चांगला राईज झालेला बॉल होता. वरची कडा लागली आणि फलंदाज बाद. 1 चेंडू आणि 10 धावा. आता मात्र सामना झुकलेला आहे बीबी स्पोर्ट्स इताडे संघाच्या बाजूने आणि त्या संघाचे ओनर तुम्ही पाहू शकाल भगवान शेठ पाटील अतिशय प्रसन्न आहेत. त्यांच्या समवेत वीरेंद्रदादा चोरगे, प्रकाशजी दळवी आणि इतर सर्व आमचे मान्यवर. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. शेवटचा बॉल मानवाला आहे. ओके लाय. फटका चांगला आहे. बॉल सीमारेषा पलीकडे देखील कदाचित जाईल. नाही, फिल्डर आलाय आणि याच बरोबर हा सामना जिंकलाय बीबी स्पोर्ट्स इताडे संघानं. सलग दुसऱ्या पर्वामध्ये फायनल मध्ये दाखल झालाय ALPL मध्ये बीबी स्पोर्ट्स इताडे. कॉंग्रॅच्युलेशन्स. परंतु सामना कम्मालीचा झाला. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. अखेर क्रिकेटचा विजय होताना आपण या ठिकाणी बघितला, परंतु ही मॅच जिंकली बीबी स्पोर्ट इताडेनं. व्हेरी वेल डन. वेल प्लेड बॉयज. आणि बॅक टू बॅक कन्झिक्युटिव्ह 2 फायनल्स मध्ये आता दोन्ही वेळा फायनल्स मध्ये प्रवेश करताना बीबी स्पोर्ट इताडीला तुम्ही पाहिला. हार्ड लक या ठिकाणी आपण नक्की करूया. मुठवळकरांचं जबरदस्त खेळले, परंतु शेवटला जे बेटर खेळले त्यांचा विजय झाला. आणि आता फायनलिस्ट नानकर विरुद्ध इताडे. चला सामनावीर, या मॅचचा हिरो. अप्रतिम क्रिकेट. दोन्ही सेमीफायनलच्या लढती अप्रतिम रंगल्या. मॅच समरी तुमच्या स्क्रीनवर. बीबी स्पोर्ट्स इताडे संघानं खराब सुरुवातीनंतर चांगली धावसंख्या उभारली. 74 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात, ज्यामध्ये करणचं योगदान महत्त्वाचं. 10 बॉल्समध्ये नाबाद 22. 11 बॉल्समध्ये 17 धावांची चांगली इनिंग्स अक्षय मडवीची देखील राहिली. गोलंदाजी 3 विकेट अजय कदमला मिळाले होते. त्यांनी सुरुवात चांगली केली होती. अजय भामरे 1 गडी बाद केला आणि इतर गोलंदाज थोडे खर्चिक ठरले. प्रत्युत्तरात 66 पर्यंतच मजल मारता आलेले आहे. झुंजार खेळ दाखवला रणजित पाटीलनं. नाबाद 36 धावा 17 बॉल्समध्ये. मात्र विकीनं जरूर थोडा निराश केलं या ठिकाणी. 13 बॉल्समध्ये 17 धावा बनवल्या. जास्त चेंडू त्याने घेतले आणि गोलंदाजांनी कामगिरी चांगलीच केलेली आहे. आकाशच्या खात्यात 1 विकेट. जास्त विकेट गेल्या नाहीत, परंतु शेवटच्या क्षणाला विशेषतः गणेशचं जे षटक होतं, पेनल्टीमेट षटक अफलातून, तेथून सामना टर्न होताना दिसला होता.